हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. मी डॉक्टर अमोल पाटील, डायरेक्टर ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे कार्बन कंपाऊंड, 10वीचा एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक. अभिनव सायन्स अकॅडमी मार्फत आपण हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे चालू केले आहे ते बाळांनो तुमच्यासाठीच आहेत. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या, कारण आपण प्रत्येक टॉपिक जो आहे तो प्रत्येक टॉपिक तुम्हाला इथं या प्लॅटफॉर्मवरती इन डिटेल शिकवणार आहे. तुम्हाला हे जे फीलिंग आहे ते क्लासरूम फीलिंगच यावं या दृष्टीनं आम्ही हे सगळा खटाटोप केलेला आहे. तर तुम्ही आपलं चॅनल जे आहे अभिनव ग्लोबल एज्युकेशन हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, आणि जर त्याला लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर करून घ्या अगोदरच, कारण हे जे आहे ते तुमच्यासाठीच, तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी हे चॅनल खूप 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 महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण चालू करूया आपला टॉपिक आजचा 10वीचा सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे कार्बन कंपाऊंड्स. या टॉपिकमध्ये आपण काय काय बघणार आहे तर भावनो, कार्बन कंपाऊंड टॉपिक म्हटलं की पहिल्यांदा मुलांच्या डोळ्यासमोर प्रश्न येतोय की खूप अवघड टॉपिक आहे, त्यामध्ये नोमेनक्लेचर नावाचा एक प्रकार आहे, तो खूप वेगळा पार्ट आहे, आपल्याला काय कधी कळलंच नाही. तर भावनो टेन्शन घेऊ नका, विदिन अ आवर, एका तासाच्या आत तुम्हाला हा टॉपिक अगदी परफेक्ट म्हणजे परफेक्ट होणार. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. आपण चालू करूया टॉपिक आपला कार्बन कंपाऊंड्स. टॉपिकमध्ये काय काय बघणार आपण बघणार आहे बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड, सगळ्यात सुरुवातीचा पॉईंट आहे. त्यानंतर कार्बन अ वर्सेटाइल एलिमेंट, नंतर हायड्रोकार्बन्स, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड, त्याच्यामध्ये पण आपण स्ट्रेट चेन, ब्रँच चेन, आणखी रिंग कंपाऊंड जे आहेत ते पण बघायचे आहेत. फंक्शनल ग्रुप खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. फंक्शनल ग्रुप कोणते कोणते असतात, आपल्या 10वीच्या सिलेबसमध्ये खूप कमी फंक्शनल ग्रुप्स आहेत, तेवढेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. त्यानंतर होमोलॉगस सिरीज आहे, होमोलॉगस सिरीज नंतर नोमेनक्लेचर आहे, केमिकल प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर मग दोन कंपाऊंड तुम्हाला स्टडीला दिले आहेत, इथेनॉल आहे, ॲसिटिक ॲसिड आहे, हे दोन आहेत, इथेनॉइक ॲसिड म्हणतो आपण त्याला, ते दोन. आणि मग शेवटचा पॉईंट आहे मॅक्रोमोलिक्युल्स. तर भावने एवढे सगळे पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, तर आपण पहिला पॉईंट डिस्कशन करतोय. आपला आजचा पहिला पॉईंट तो म्हणजेच बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्समध्ये बॉन्ड्स कोणते कोणते असतात. तर बिफोर वी स्टार्ट बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड, बॉन्ड म्हणजेच काय सांगा. बॉन्ड कोणी हा पाहिला, कोणी बघितला का बॉन्ड कसा असतो? तर बॉन्ड बाळांनो हा इमॅजिनरी फोर्स आहे. म्हणजे समजा दोन एलिमेंट्स आहेत, तर दोन एलिमेंट्समध्ये जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणतो आपण बॉन्ड. आता बघा, दोन तुमचा खास मित्र आहेत तुम्ही किंवा खास मैत्रिणी आहात, तर तुमच्या दोघांच्या मध्ये बॉन्डिंग खूप चांगला आहे म्हणतात. बॉन्डिंग म्हणजेच काय, दोघांच्या मधलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग. इथं पण सेम तसं असतं. प्रत्येक एलिमेंट जो आहे तो प्रत्येक एलिमेंट बॉन्ड तयार करतो. मग तो बॉन्ड का तयार करतो? कारण प्रत्येक एलिमेंटला बाळांनो एक जगामधलं सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट ती मिळवायची असते, ती म्हणजे स्टॅबिलिटी. ओके, अगदीच आध्यात्मिक भाषा सांगायला गेलं तर मोक्ष प्राप्ती मिळवायची असते. म्हणजे त्यांना सगळ्यांना स्टेबल व्हायचं आहे प्रत्येक एलिमेंटला. मग एलिमेंटला स्टॅबिलिटी कशी मिळणार आहे? तर प्रत्येक एलिमेंट काय करत असतो, प्रत्येक एलिमेंट धडपडत असतो की एक एलिमेंट आहे, असे एलिमेंट ज्या एलिमेंट सारखं मला व्हायचं आहे, त्या एलिमेंट सारखं मला व्हायचं आहे. म्हणजे नेमकं कोणासारखं? तर आपला पिरियड टेबल आहे ना, त्या पिरियड टेबलमध्ये सगळ्यात राईट हँड साईडला आहेत बघा, आजन्म ब्रह्मचारी कार्यकर्ते. कुठले? नोबेल गॅसेस. तर ह्या सगळ्यांना, सगळे एलिमेंट जे आहेत 118 एलिमेंट मधले जवळपास हे जवळपास 110 एलिमेंट्स हे त्यांच्यासारखंच व्हायला बघतात. कुणासारखं? नोबेल गॅस सारखं. मग मला काय करायचं आहे? मी इलेक्ट्रॉन देणार, इलेक्ट्रॉन घेणार, इलेक्ट्रॉन शेअर करणार, काय पाहिजे ते करणार. कशासाठी? फक्त स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी. कुणासारखी? नोबेल गॅस सारखी. मग नोबेल गॅसकडे असं काय आहे? तर नोबेल गॅसकडे बाळांनो आहे ते म्हणजे ऑक्टेट. ऑक्टेट मग कंप्लीट झालं त्यांचं. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये जर त्याच्या 8 इलेक्ट्रॉन असतील किंवा सुरुवातीचे एलिमेंट म्हणजे हेलियम सारखं जर असेल 2 इलेक्ट्रॉन असतील, तर तो इलेमेंट मोर स्टेबल मानला जातोय. म्हणून प्रत्येक एलिमेंट एक तर ऑक्टेट किंवा एक तर डुप्लेट कंप्लीट करायचा प्रयत्न करत असतो. ओके, म्हणून हे सगळे धडपडत आहेत स्टॅबिलिटीसाठी. तर आपण बॉन्डची टाईप बघतोय. बॉन्डची टाईप बाळांनो 2 टाईप्स आहेत. मी थोडक्यात तुम्हाला बॉन्डचे दोन्ही टाईप एक्सप्लेन करतो. पहिला जो बॉन्डचा टाईप आहे त्याला म्हटलं जातं आयोनिक बॉन्ड, आणि दुसरा जो टाईप आहे त्याला म्हटलं जातं कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, आणि जे कार्बन कंपाऊंड्स आहेत त्या कार्बन कंपाऊंडमध्ये कुठलं बॉन्ड असतं? कोव्हॅलंट. मग तुम्ही आयोनिक का शिकवालाय? कारण बाळांनो विदाउट नोईंग आयोनिक यू कॅनॉट गो फॉर कोव्हॅलंट. म्हणून मी थोडक्यात तुम्हाला आयोनिक सांगणार आहे. आयोनिक मध्ये काय होतं? आयोनिक मध्ये एक एलिमेंट इलेक्ट्रॉन देतो, दुसरा एलिमेंट इलेक्ट्रॉन घेतो. म्हणजे एकानं दिला, दुसऱ्याने घेतला. हे झालं एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स, देवाणघेवाण झाली इलेक्ट्रॉनची. एकानं दिला, दुसऱ्याने घेतला, तर त्या बॉन्डला म्हणायचं बाळांनो आयोनिक बॉन्ड. मग समजा एखाद्या एलिमेंटनं इलेक्ट्रॉन दिला, म्हणजे फॉर एक्झाम्पल सोडियम घेतला, सोडियमनं समजा एक इलेक्ट्रॉन दान केलेला आहे, तो तयार का होतं? सोडियमवरती चार्ज येतो प्लस, बरोबर. तसंच क्लोरीन, क्लोरीन काय करतो? हा जो इलेक्ट्रॉन बाहेर पडला तो क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो आणि तयार झालं काय? Cl मायनस. म्हणजे सोडियम इलेक्ट्रॉन दिला आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतला, मग तयार काय झालं? हा Na प्लस तयार झालाय आणि Cl मायनस तयार झालाय. हा Na प्लस आणि Cl मायनस या दोघांच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन येतो.
कुठलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन? ओके, परस्पर विरोधी प्रेम आहे ते ऍक्च्युली. म्हणजे दोन जे एलिमेंट आहेत ते दोन्ही एलिमेंटमध्ये चार्ज बघा, एकावरती प्लस आहे दुसऱ्यावरती मायनस आहे, विरोधी चार्ज आहे, अपोजिट चार्ज आहे. आणि ते अपोजिट चार्ज असलेल्या एलिमेंटमध्ये जे अट्रॅक्शन आहे त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे हे दोन आयन्स एकत्र आले आणि मग तयार झाला आपला गोंडस मोलेक्यूल, त्याला आपण मीठ म्हणतोय NaCl. लक्षात आलं? मग हा NaCl मोलेक्यूल तयार कसं झालं? हे दोन अपोजिटली चार्ज Na+ आणि Cl- आयन एकत्र आले आणि तयार झालं तुमचा NaCl. लक्षात येतं बाळांनो तुम्हाला? मग हे आयन्स मधलं बॉन्ड म्हणून ह्याला म्हणायचं आयोनिक बॉन्ड. किंवा एकाने इलेक्ट्रॉन दिला दुसरा इलेक्ट्रॉन घेतला, एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार झाला म्हणून ह्याला म्हणायचं परत काय? आयोनिक बॉन्ड. त्याला इलेक्ट्रोव्हायलंट बॉन्ड सुद्धा म्हणतात, इलेक्ट्रोव्हायलंट बॉन्ड. आता हे थोडक्यात सांगायला गेलं तर कुणामध्ये बॉन्डिंग आहे? द बॉन्ड बिटवीन अंबानी अँड भिकारी इज कॉल्ड ॲज आयोनिक बॉन्ड. म्हणजे अंबानी साहेबांनी काय केलं? इलेक्ट्रॉन दिले, ह्याने काय घेतले, म्हणजे त्यांनी पैसे दिले, ह्याने पैसे घेतले. इथं काय दिलं? इलेक्ट्रॉन दिला, इलेक्ट्रॉन घेतला. म्हणून ह्याला म्हणायचं कुठला बॉन्ड बाळांनो? आयोनिक. तो आयोनिक बॉन्ड कुणामध्ये दिसतो? आयोनिक बॉन्ड दिसतो अशा इलेमेंटमध्ये ज्या इलेमेंटमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स खूप जास्त असतो. म्हणजे एक समजा तुम्ही पिरियड टेबल डोळ्यासमोर आणला तर आमच्या लेफ्टचे कार्यकर्ते सगळे जे आहेत ना, इकडचे हे आमचे मेटल आहेत, सगळे मेटल. आणि इकडचे सगळे जे आहेत ते डाकू आहेत, दरोडेखोर आहेत, विलन आहेत. कोण? नॉन मेटल्स. मग ह्या दोघांच्या मध्ये जे काही बॉन्डिंग होतं दॅट बॉन्डिंग इज कॉल्ड आयोनिक बॉन्ड. मग दोघांमध्ये डिफरन्स कोणाचा असतो? दोघांमध्ये डिफरन्स असतो तो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा असतो. ओके, हे जे नॉन मेटल्स आहेत ते नॉन मेटल्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त असतात, मेटल जे असतं इलेक्ट्रोनिगेटिव्ह कमी असतात. म्हणजे हे इलेक्ट्रॉन घेतात आणि हे इलेक्ट्रॉन तथास्तु म्हणतात, इलेक्ट्रॉन देतात. मग ह्यानं दिला त्यानं घेतला, बॉन्ड तयार झाला, इट इज कॉल्ड ॲज आयोनिक बॉन्ड. कार्बन तसं करत नाही. कार्बन तसं करत नाही. का करत नाही? ओके, थोडक्यात सांगतो मी. समजा आपण कार्बन घेतला, कार्बनचा अणुक्रमांक किती आहे? ॲटॉम नंबर 6. कार्बनकडे इलेक्ट्रॉन पहिल्या शेलमध्ये आहेत 2 आणि दुसऱ्या शेल इलेक्ट्रॉन किती आहेत? 4. बरोबर. मग आम्ही कार्बन जर म्हटलं तर कार्बनकडे 1, 2, 3 आणि 4 असे 4 इलेक्ट्रॉन कार्बनकडे आहेत. समजा कार्बनला ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे किंवा डुप्लेट कंप्लीट करायचं. कार्बनला ऑक्टेट किंवा डुप्लेट म्हणजे कसं बघा, जर याला ऑक्टेट कंप्लीट करायचं, आता शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला समजा स्टेबल व्हायचं आहे तर ते काय करेल? समजा 4 इलेक्ट्रॉन त्याने घेतला, कुणाकडून सुद्धा इलेक्ट्रॉन समजा घेतला, तर इलेक्ट्रॉन जर घेतला कार्बनने 4 तर त्याचे इलेक्ट्रॉन टोटल हे 4 आणि 4 किती होतील? 8. म्हणजे ते ऑक्टेट कंप्लीट होईल. पण ते ऑक्टेट कंप्लीट होताना कार्बन वरती चार्ज बाळांनो 4- येईल. 4- का? इलेक्ट्रॉन 4 घेतले ना ते ना. मग 4- चार्ज कार्बन वरती कधीही येणं शक्य नाही. तो खूप अनस्टेबल होईल जर 4 इलेक्ट्रॉन घेतलं, कारण त्याच्यावरती निगेटिव्ह असे 4 निगेटिव्ह चार्ज येतील. त्यामुळे कार्बन अक्षरशः गळफास लावून घेईल, ते अजिबात 4 इलेक्ट्रॉन घेणार नाही. दुसरी गोष्ट, मग समजा कार्बन म्हटलं नाही मी इलेक्ट्रॉन देतो, मग समजा कार्बनने हे 4 इलेक्ट्रॉन दिले तर कार्बनच्या शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती येतील? 2. मग 4 इलेक्ट्रॉन गेले, कार्बनकडचे 4 इलेक्ट्रॉन समजा लॉस एंजेलिस झाले, सगळे इलेक्ट्रॉन गेले, तर कार्बनवरती चार्ज बॉन्ड किती येईल? 4+. म्हणजे उपाशी आणि उपाशी. म्हणजे हे 4 इलेक्ट्रॉन दिला ते ना, म्हणजे 4+, कार्बन उपास मारेने ते मरून जाईल. त्यामुळे कार्बन 4 इलेक्ट्रॉन देत पण नाही, कार्बन 4 इलेक्ट्रॉन घेत नाही. मग प्रश्न पडला कार्बनला काय करायचं आपण? मग कार्बनने काय केलं? एक शाळा केली. कार्बनने काय केलं? दुसऱ्या एलिमेंट सोबत शेअरिंग केलं. शेअरिंग म्हणजे माझं थोडं तुझं थोडं, मग याचा एक इलेक्ट्रॉन त्याचा एक इलेक्ट्रॉन असं दोघांच्या मध्ये शेअरिंग झालं. ओके, मग समजा आपण मिथेन मोलिक्यूल समजा म्हटलं आपण, तर काय होतं बघा. ओके, कार्बन काय करतं? 4 हायड्रोजन बोलवतं जेवायला. ओके, हे 4 इलेक्ट्रॉन आले. हायड्रोजनच्या प्रत्येकाचं एक इलेक्ट्रॉन इथे एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन. मग 4 हायड्रोजनचे 4 इलेक्ट्रॉन. मग कार्बनने काय केलं? ओके, हा तुझा हा माझा बॉन्ड, परत तुझा माझा बॉन्ड, इथं बॉन्ड असे बाळांनो 4 बॉन्ड कार्बनने तयार केले. आता कार्बनला विचारलं, अण्णा तुमच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत? कार्बन मध्ये किती? 2 2 2 2 किती इलेक्ट्रॉन झाले? 8. म्हणजे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन ते हायड्रोजन म्हणतच नाही, माझंच म्हणते, म्हणजे त्याचे 8 इलेक्ट्रॉन झाले. आणि हायड्रोजनला विचारलं, अण्णा तुमचे इलेक्ट्रॉन किती? हायड्रोजन म्हणते 2, हा एक आणि हा एक, किती इलेक्ट्रॉन झाले? 2. म्हणजे हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट आणि कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट. ह्याचा अर्थ दोघांनी पण स्टॅबिलिटी मिळवली. कशाच्या माध्यमातून? शेअरिंगच्या माध्यमातून. म्हणजे आपली जी महाविकास आघाडी आहे, महायुती जी आहे, काय शेअरिंग आहे, जरा तुझं जरा माझं, ह्याला म्हणायचं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन कोव्हॅलेंट बॉन्ड. लक्षात आलं तुमच्या? द मेजर डिफरन्स बिटवीन आयोनिक बॉन्ड अँड कोव्हॅलेंट बॉन्ड इज, इथं होतं एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन दिला इलेक्ट्रॉन घेतला. इथं होतं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, एक इलेक्ट्रॉन तुझा एक इलेक्ट्रॉन माझा, आणि ही शेअरिंग होतं. समजलं पाहणं तुम्हाला? तर हे कोव्हॅलेंट बॉन्ड असा होतोय, आयोनिक बॉन्ड असा होतोय. कार्बन जे आहे, कार्बनमध्ये मगाशी म्हटलं असतं कार्बन हा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो. कार्बनकडे बॉन्डिंग कुठलं असतं? कोव्हॅलेंट.
ओके, कोव्हॅलंट बॉन्डची खासियत कशी असते, मी आता फक्त कार्बन दाखवलं, मी तुम्हाला हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन सगळं एक्सप्लेन करतो. समजा आम्ही हायड्रोजनचा H2 मॉलिक्यूल घेतला, तर H2 मॉलिक्यूल कसा तयार होतोय, हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आहे 1, परत दुसऱ्या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आहे 1. मग काय होतं, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन हे दोघं पण इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करत नाहीत, त्या दोघांचं शेअरिंग करतात, आणि शेअरिंग केल्यामुळं तुम्हाला डायरेक्टली मॉलिक्यूल तयार झाला H2. म्हणजे हा हायड्रोजन म्हणतो माझे 2 इलेक्ट्रॉन्स, हा म्हणतो हे पण माझे 2 इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे ह्या दोन्ही इलेक्ट्रॉनवरती ह्या दोघांचा पण इक्वल अधिकार आहे. ओके, म्हणून हा मॉलिक्यूल जो आहे तो स्टेबल मॉलिक्यूल आहे, आणि कोव्हॅलंट बॉन्ड जो असतो तो खूप स्ट्रॉंग असतो, लगेच ब्रेक होत नाही, कारण त्यामध्ये शेअरिंग झालंय. लक्ष बाळांनो. नेक्स्ट पुढचा, समजा आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण O2 मॉलिक्यूलचा. ओके, ऑक्सिजन मॉलिक्यूल. तर ऑक्सिजन मॉलिक्यूलमध्ये कसं असतं, ऑक्सिजन घेतला आपण ऑक्सिजन, तर ऑक्सिजनचा अणुक्रमांक जो ॲटॉमिक नंबर आहे तो किती आहे, 8. याचा अर्थ पहिल्या शेलमध्ये 2 आहे आणि दुसऱ्या किती आहेत, 6. म्हणजे ऑक्सिजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे बाळांनो शेवटच्या कक्षेमध्ये, लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, कितने इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे काय झालं ते, त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग ऑक्सिजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 आहेत, 1 2 3 4 5 6. दुसरा ऑक्सिजन घेतला आपण, त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6. मग ऑक्सिजन काय मिळालं, हायड्रोजन सारखं मी पण शेअरिंग करणार. मग ऑक्सिजनचा 1 इलेक्ट्रॉन, या ऑक्सिजनचा 1 इलेक्ट्रॉन, असं दोघांच्या मध्ये शेअरिंग झालं. आणि मग विचारलं ऑक्सिजनला, ऑक्सिजन खुश आहेस का, ऑक्सिजन म्हणते नाही खुश. का, कारण 1 2 3 4 5 6 7 इलेक्ट्रॉन झाले. हा पण ऑक्सिजन सेम तसं 1 2 3 4 5 6 7 झाले. मग ऑक्सिजन काय करतोय, थोडीशी अक्कल जास्त लावतोय, आणि एक बॉन्ड न तयार करता डायरेक्ट 2 बॉन्ड तयार करता. म्हणजे याचे 2 त्याचे 2 असे 4 इलेक्ट्रॉन शेअरिंग मध्ये येतात. आता विचारलं ऑक्सिजनला खुश आहे का बघा, 1 2 3 4 5 6 7 8, हा पण 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे दोन्ही ऑक्सिजन खुश झाले. मग ऑक्सिजनने काय केलं, ऑक्सिजनने थोडीशी अक्कल जास्त लावली हायड्रोजनपेक्षा. हायड्रोजननं सिंगल बॉन्डवरती बॉन्ड तयार झाला होता, ऑक्सिजनने काय केलं, डबल बॉन्ड तयार केला. म्हणजे एक बॉन्ड नाही, अजून एक बॉन्ड तयार केला, पण ऑक्सिजननं स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट केलं. म्हणजे 8 इलेक्ट्रॉन ते शेवटच्या शेलमध्ये आले. आलं लक्षात. नायट्रोजन त्याच्यावरची कथा आहे, नायट्रोजन N2 मॉलिक्यूल. कारण नायट्रोजनचा बघितला आपण तर ॲटम नंबर 7 आहे. याचा अर्थ काय झाला, पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये झाले 5 7 इलेक्ट्रॉन्स. मग नायट्रोजन काय करतं, इथं 1 2 3 ओके 4 आणि 5 असा आहे. परत नायट्रोजन दुसरा 1 2 3 4 आणि 5 असे आहेत. जर नायट्रोजनने एकच बॉन्ड तयार केला, असा एकच बॉन्ड तयार केला, तर खुश होणार का तो, नाही होणार. का होणार नाही खुश, कारण त्याचे इलेक्ट्रॉन बघा 1 2 3 4 5 6, ह्याचं पण 1 2 3 4 5 6 एवढंच होणार आहे. म्हणून काय करतं नायट्रोजन, ओके ठीक आहे सगळं दाखवतो. काय होतं बघा, नायट्रोजन काय करतं, हा नायट्रोजन परत हा नायट्रोजन, इथं 1 2 इथं 1 2, प्रत्येकाचे 2 आणि इथं 1 2 3 परत 1 2 3 असे नायट्रोजनचे 5 इलेक्ट्रॉन प्रत्येकाचे. नायट्रोजन काय करतं, हा 1 इलेक्ट्रॉन हा 1 इलेक्ट्रॉन बॉन्ड, परत हा एक बॉन्ड, परत हा एक बॉन्ड, असे नायट्रोजन 3 बॉन्ड तयार करतात. म्हणजे हे 2 2 2 2 8 इलेक्ट्रॉन, याचे पण 2 2 2 2 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे ऑक्सिजननं 2 बॉन्ड तयार केले, तर नायट्रोजनने सरळ कहरच केला, 3 बॉन्ड तयार केले. कशासाठी, हे सगळं कशासाठी चाललंय, स्टॅबिलिटी, मोक्ष प्राप्तीसाठी चाललंय सगळे हे. प्रत्येकानं आपली आपली स्टॅबिलिटी बघितली. म्हणून बाळांनो हायड्रोजन सिंगल बॉन्ड आहे, ऑक्सिजन कंटेन डबल बॉन्ड आणि नायट्रोजन कंटेन ट्रिपल बॉन्ड. कशामुळे झालं कळलं हे सगळं. आता तुम्हाला मी थोडा प्रॉपर्टी सांगतो. थोडा आपण हे सगळं झालं हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजनचं. वी आर डिलिंग विथ कार्बन कंपाऊंड्स. मग कार्बनच्या बाबतीत काय होतं, तर तुम्हाला एक सांगतो गोष्ट बाळांनो. कार्बन जे आहे, कार्बनचे कंपाऊंड्स, कार्बन म्हणण्यापेक्षा कार्बनचे कंपाऊंड जे आहेत, त्या सगळ्या कार्बनच्या कंपाऊंडचा विचार केला तर ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे सगळे कार्बनचे कंपाऊंड्स, काही इलेमेंट काही कंपाऊंड सोडले तर कुठले ते पण मी तुम्हाला सांगतो. तर जे काही कंपाऊंड्स आहेत कार्बनचे, त्यांचा बाळांनो मेल्टिंग पॉईंट आणि जर त्याचा बॉइलिंग पॉईंट बघितला तर मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट कमी आहे बाकीच्या रेग्युलर कंपाऊंडपेक्षा. ह्याचं कारण काय, मी तर मगाशी म्हटलं कोव्हॅलंट बॉन्ड स्ट्रॉंग असतोय, पण बाळांनो तो कोव्हॅलंट बॉन्ड स्ट्रॉंग असतो, पण तो त्या मॉलिक्यूलमध्ये असणार ना. मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट मध्ये काय असतं, एक कंपाऊंड दुसरा कंपाऊंड, ह्या 2 कंपाऊंड मध्ये बॉन्डिंग जे ते स्ट्रॉंग पाहिजे, तरच मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. मग होतं काय, समजा एक कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड त्याचं बॉन्डिंग स्ट्रॉंग, या कंपाऊंड ह्याचं बॉन्डिंग स्ट्रॉंग. मग ह्या दोघांच्या मध्ये आता ह्याचं प्रेम इथं गेले, ह्याचं प्रेम इथं गेले, दोघांचं एकमेकावर प्रेम नाहीच आहे की, पण ह्या दोघांच्या मध्ये बॉन्ड जो आहे तो वीक असतो. ओके, मोलिक्यूल मधलं बॉन्डिंग, कंपाऊंड मधलं बॉन्डिंग हे वीक असतं. म्हणून तर मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट कार्बन कंपाऊंडचा हा काय असतो, कमी असतो.
इथं लक्षात तुमच्या आयोनिक बॉन्डला उलटा असतं. आयोनिक बॉन्ड कसं असतं, आयन्सचं असतात. त्यामुळे आयन्स काय होतं, आयोनिक बॉन्डमुळं त्याचा मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. आता मगाशी मी सांगत होतो की कार्बन कंपाऊंड जे आहेत ते कार्बन कंपाऊंड म्हणजे काय, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आहे त्या सगळ्या कंपाऊंड आपण कार्बन कंपाऊंड म्हणतो. पण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड्स ओके ज्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे किंवा बाकी ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, सल्फर असेल, असे बाकी सगळे इलेमेंट असलेला कंपाऊंड म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड. बरोबर. काही कंपाऊंड हे एक्सेप्शन्स आहेत, काही कंपाऊंड एक्सेप्शन आहेत, ते ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये घेतले जात नाहीत. कुठले कुठले बाळनो, तर कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, बघा मी काय म्हटलं, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बोनेट, बाय कार्बोनेट्स ओके, कार्बोनेट्स, कार्बोनेट्स ओके, आणि कुठले बाय कार्बोनेट्स, बाय कार्बोनेट्स, कार्बाइड्स, कार्बाइड्स, हे सगळे जे आहेत हे सगळे कार्बनचेच कंपाऊंड आहेत. पण ह्या सगळ्या कंपाऊंडला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. मग कार्बोनेट बाय कार्बोनेट म्हणजे कसं, कार्बोनेट म्हणजे सोडियम कार्बोनेट एक्झाम्पल घेतलं, धुण्याचा सोडा. बाय कार्बोनेट म्हटलं तर खाण्याचा म्हणजे बेकिंग सोडा म्हणतो आपण त्याला, ते कार्बाइड्स, हे सगळे कंपाऊंड बाळनो ऑर्गॅनिकमध्ये येत नाहीत, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला बॉन्डिंग कळलं, बॉन्डिंग कसं असतं. ओके, नेक्स्ट. आता बॉन्डिंग झाल्यानंतर नेक्स्ट आपण जायचं आहे, आपण साहजिकच आहे, आपण बोलतोय सगळं कार्बन बद्दल, आमचा काळा काळा कार्बन. तर या कार्बन हा वर्सेटाइल एलिमेंट आहे, कार्बन वर्सेटाइल एलिमेंट. आता कार्बनला वर्सेटाइल का म्हटलं, वर्सेटाइल म्हणजे काय, वर्सेटाइल म्हणजे सगळीकडेच भरपूर त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे असा इलेमेंट जो इलेमेंट सगळीकडेच आहे. म्हणजे आम्ही छोटका उदाहरण सांगायला गेलं तर क्रिकेट बघताय आपण ओके, क्रिकेटमध्ये आता विराट कोहली किंवा रोहित शर्मा हे वर्सेटाइल आहे. वर्सेटाइल म्हणजे काय, T20, वन डे, टेस्ट मॅच सगळंच खेळतात, त्याला म्हणतो आपण काय, वर्सेटाइल. एकाच फॉर्मॅटमध्ये खेळणारा असेल तर त्याला सिलेक्टिव्ह म्हणतो आपण, सिलेक्टिव्ह. आणि सगळीकडेच आपला रोल प्ले करणारा असेल त्याला म्हणतो काय बाळनो, वर्सेटाइल. मग कार्बन आमचा वर्सेटाइल एलिमेंट आहे. त्याला का म्हणायचं वर्सेटाइल, एवढं कार्बनला काय इम्पॉर्टन्स दिलाय. अरे बाळानो लक्षात ठेवा, 118 एलिमेंट मधल्या 117 एलिमेंट एका बाजूला आहेत आणि आमचा एकटा कार्बन जो आहे त्याची अख्खी ब्रँच आहे केमिस्ट्रीची, त्याला म्हणायचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग एवढं इम्पॉर्टन्स काय दिलं कार्बनला, कारण कार्बन बाळानो तुम्ही जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे बघा कार्बन दिसणारच. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही जे बघताय ना त्या बऱ्यापैकी कंपाऊंडमध्ये जवळपास 80 ते 90% कंपाऊंडमध्ये कार्बनच आहे. लांब कशाला, आपण स्वतः सगळे कार्बनचे बनलेलो आहोत. अगदी केसांच्या पासून नखापर्यंत बघितलं आपण कम्प्लिटली आपण ऑर्गॅनिक आहोत. आपण जे घातलेले कपडे आहेत ते सुद्धा ऑर्गॅनिक आहेत. ओके, सगळं ऑर्गॅनिक आहे. सकाळी उठून आपण ब्रश घेताय, ब्रशमध्ये जे थ्रेड्स आहेत ते नायलॉन थ्रेड्स आहेत. ओके, प्लास्टिक सगळं, हे कपडे सगळे, कलर्स हे सगळेचे सगळं बाळानो ऑर्गॅनिक आहे, म्हणजे कार्बन कंपाऊंड्स आहेत. म्हणून ह्या कार्बनला वर्सेटाइल एलिमेंट म्हणतोय. मग तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल, असं ऐसा कार्बन के पास क्या है जो दूसरों के पास नहीं है, असं का आहे त्याच्याकडं की दुसऱ्याकडे नाहीच आहे ते. तर त्याच्याकडं एक 4 प्रॉपर्टी आहेत. ओके, म्हणतो ना आपण मेरे पास गाडी है, बंगला है वगैरे. कार्बन तेरे पास क्या है, कार्बन म्हणते माझ्याकडे 4 प्रॉपर्टीज आहेत. त्या 4 प्रॉपर्टीचा कार्बन असल्यामुळं कार्बन वर्सेटाइल एलिमेंट आहे. ओके, कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज बघूया. तर सगळ्यात पहिली प्रॉपर्टी कार्बनची जी आहे, ओके, सगळ्यात पहिली प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीला म्हणतो आपण कॅटेनेशन. ओके, त्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण, कॅटेनेशन. आता कॅटेनेशन म्हणजे काय, कॅटेनेशन म्हणजे सबका साथ सबका विकास. म्हणजे काय, कार्बन काय करतं, कार्बन दुसऱ्या कार्बन सोबत, तिसऱ्या कार्बन सोबत, चौथ्या कार्बन सोबत अगदी 10,000 20,000 लाखो जरी कार्बन एकत्र आले तरी ते बॉन्ड करू शकतं. कार्बन हा दुसऱ्या कार्बन सोबत, तिसऱ्या कार्बन सोबत असे लाखो कार्बन ॲटम सोबत बॉन्ड तयार करतं. म्हणजे हे चेन करू शकतं, ते रिंग करू शकतं, काहीही करू शकतं. कॅटेनेशनचा अर्थ कार्बनला कार्बन, कार्बनला कार्बन, कार्बनला कार्बन असं जॉईंट होऊ शकतं. असं भरपूर कमी इलेमेंटकडे जी ताकद आहे ती असं साखळी तयार करायची. बाकी भरपूर इलेमेंट्सकडे साखळी तयार करायची पॉसिबिलिटी नाही आहे, प्रोबॅबिलिटी नाही आहे, ती कार्बनकडे आहे. आणि त्याला म्हणतो आपण कॅटेनेशन पॉवर. त्याला म्हणतो आपण कॅटेनेशन पॉवर. ही सगळ्यात मोठी ताकद कार्बनची आहे. म्हणून तर तुम्ही बघा मेडिसिन्स घेतो आपण, मेडिसिन म्हणजे ड्रग्ज म्हणतो आपण. ड्रग्ज म्हणजे ते नव्हे, ते ड्रग्ज म्हणजे उडता पंजाब वेगळं. ते जर लिमिटेड क्वांटिटीमध्ये ड्रग आपण घेतला तर ते बाळानो मेडिसिन असतं. ओके, आणि ते मेडिसिन जे आहे त्या मेडिसिनमध्ये सगळ्यांच्यामध्ये कार्बन कंपाऊंड आहेत आणि त्या सगळ्यामध्ये कार्बनला कार्बन, कार्बनला कार्बन. ओके, हे सगळे अटॅच झालेले असतात. मी तुम्हाला विचारलं सकाळी उठल्यानंतर आपण काय खाताय वगैरे, तर आपण काय म्हणतोय, भात भाकरी चपाती वगैरे. अरे बाळानो आपण काय खातोय, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, हे सगळे जे आहेत ते कार्बन कंपाऊंड्स आहेत. ओके, सगळे कंपाऊंड कुठले आहेत, कार्बनचे, ज्यामध्ये कार्बन 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 एकत्र आले सगळे. ठीक आहे, तर कॅटेनेशन पॉवर जे आहे ते कॅटेनेशन पॉवरमुळे कार्बनकडे जबरदस्त मोठी ताकद आहे. दुसरं
कॅटनेशन नंतर दुसरं, कार्बन कॅन फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स. कार्बन जे आहे ते मल्टिपल बॉन्ड तयार करतात. आता मगाशी बघा आपण बघितलं होतं हायड्रोजन हायड्रोजन सिंगल बॉन्ड, ऑक्सिजनचा डबल बॉन्ड, नायट्रोजनचा ट्रिपल बॉन्ड. म्हणजे ऑक्सिजन डबल बॉन्ड तयार करतं, यस. नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड तयार करतं, यस. आमचा कार्बन काय करतोय? आमचा कार्बन 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 सिंगल बॉन्ड पण तयार करतो, कार्बन कार्बन डबल पण तयार करतो आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड सुद्धा तयार होतोय. म्हणजे कार्बनकडे जी ताकद आहे, गरज पडली सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, सगळेचे सगळे जे तुमच्या मनात ते आमच्या दुकानात, जे तुम्हाला पाहिजे ते सगळेचे सगळे जे आहे ते आम्ही तयार करू शकतोय. ही कार्बनची खासियत आहे. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड सगळेचे सगळे तयार होतात. ठीक आहे. नेक्स्ट तिसरं म्हणजे कार्बनकडे टेट्रा व्हॅलेन्सी आहे. कार्बनकडे जे आहे ते काय? टेट्रा व्हॅलेन्सी. तर टेट्रा व्हॅलेन्सी म्हणजे नेमकं काय हे मी एक्सप्लेन करतो. कार्बनची व्हॅलेन्सी पाहून 4 असते. म्हणजे कार्बन जे आहे ते कार्बन 4 बॉन्ड तयार करतं. कार्बन किती बॉन्ड तयार करतं? 4 बॉन्ड. मग ते 4 बॉन्ड कसे तयार करतं? मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, जबरदस्त एक्झाम्पल देतो. समजा आम्ही एक्झाम्पल घेऊया, एक एलिमेंट आहे कार्बन, दुसरा हायड्रोजन आणि एक घेतला आपण सुद्धा क्लोरीन. पण एलिमेंट किती घेतले? आपण 3 घेतले. आमचा कार्बन तर आहेच, तर कार्बन सोबत आम्ही हायड्रोजन पण घेतलाय आणि आपण काय घेतलाय? क्लोरीन पण घेतलाय. कार्बन हायड्रोजन आणि क्लोरीन सोबत किती कंपाऊंड तयार करू शकतं? जवळपास 5 कंपाऊंड कार्बन हायड्रोजन आणि क्लोरीन सोबत तयार करू शकतं. कसं काय बघायचंय? ठीक आहे, बघा मी पहिला घेतलं कार्बनला 4च्या 4 हायड्रोजन घेतले, बरोबर. नंतर काय केलं आम्ही? ओके, कार्बनला 3 हायड्रोजन 1 क्लोरीन घेतला. नंतर कार्बनला मी 2 हायड्रोजन 2 क्लोरीन घेतले. ओके, इथं लिहितो मी, कार्बनला 2 हायड्रोजन ओके आणि 2 क्लोरीन घेतले. ठीक आहे. नंतर मी काय केलं? कार्बनला 1च हायड्रोजन 3 क्लोरीन घेतले आणि शेवटी कार्बनला 4 क्लोरीन घेतले. मजा आहे की नाही? म्हणजे कार्बनला फक्त हायड्रोजन आणि क्लोरीनचे असे 5 कंपाऊंड कार्बन तयार करतं. ही त्याची खासियत आहे, टेट्रा व्हॅलेन्सी आहे त्याची. म्हणजे कार्बनला 4 बॉन्ड असतात, ते 4 बॉन्ड पुन्हा सोबत सुद्धा करू शकतात. ते हायड्रोजन, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऑक्सिजन, नायट्रोजन पुन्हा सोबत सुद्धा ते बॉन्ड तयार करू शकतं. ही कार्बनची खासियत आहे. आणि शेवटचा पॉईंट बाळगणं महत्वाचा आहे, तो म्हणजे कार्बन आयसोमेरिझम दाखवतं. कार्बन काय दाखवतं? आयसोमेरिझम. आयसोमर म्हणजे काय? आयसोमर म्हणजे बाळगणं सेम बट डिफरंट. म्हणजे काय? कार्बन काय करू शकतं? कार्बन असे कंपाऊंड तयार करतं ज्याचे आयसोमर्स आहेत, ज्यांचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे. ओके, आपण एक्झाम्पल बघूया, तुमच्या लक्षात येईल. की समजा आपण घेतला CH3, CH2, CH2 आणि CH3 असं एक कंपाऊंड घेतलं. हे कंपाऊंड आपण नॉर्मल ब्युटेन म्हणतो. बाळगणं काय म्हणतो? नॉर्मल ब्युटेन. नॉर्मल ब्युटेनचा मोलेक्युलर फॉर्म्युला बघितला तर कार्बन आहे 4 आणि हायड्रोजन आहे त्याचे 10. बघा, ओके, C4H10 हा कंपाऊंड आहे. ह्याचाच अजून एक मी कंपाऊंड म्हणजे कार्बन 4 हायड्रोजन 10 असलेला अजून एक कंपाऊंड मी लिहू शकतोय लाईक दिस. हे असं. ओके, म्हणजे आपण कार्बन मध्ये बघा, तुम्ही लक्षात आलं का? तुमच्या कार्बन तेवढेच आहेत, हायड्रोजन तेवढेच आहेत, C4H10च आहे, पण हे स्ट्रक्चर वेगळं दिसतं, हे स्ट्रक्चर वेगळं दिसतं. हे 2 कंपाऊंड जे आहेत ज्यांचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण या दोघांचं स्ट्रक्चर वेगळं आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे, तर त्याला म्हणायचं बाळनो आयसोमर. हे 2 कंपाऊंड आयसोमर्स आहेत आणि ती फेनॉमेनन, ती प्रोसेस जी आहे त्याला म्हणतो आपण आयसोमेरिझम. लक्षात येतं? म्हणजे कार्बन जे आहे ते कार्बन आयसोमेरिझम दाखवतं. आता हे 4 पॉइंट्स कार्बनकडे असल्या कारणानं कार्बन म्हणतं ओके माझ्या प्रॉपर्टी ह्या सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत, त्यामुळे मी एक वर्सेटाइल एलिमेंट आहे. कार्बन इज अ वर्सेटाइल एलिमेंट. तर ह्या 4 प्रॉपर्टीमुळे कार्बन जो आहे तो वर्सेटाइल एलिमेंट आहे. ओके, थोडंसं आपण आता काय करूया, कार्बनचे कंपाऊंड जे आहे ते कार्बनच्या कंपाऊंड मध्ये थोडंसं डिटेलमध्ये डिस्कशन करूया. यामध्ये सगळ्यात पहिला कार्बनचा कंपाऊंड जो आपण डिस्कशन करणार आहे बाळनो, तो आहे हायड्रोकार्बन. तो कुठला आहे? हायड्रोकार्बन. आज तुमच्या लक्षात येईल, नावातच आहे. ओके, नाम ही सब कुछ है. ओके, नावात काय आहे असं शेक्सपियर म्हणाला, पण त्याच्या पुढे त्याने स्वतःच नाव लिहिलं होतं. ओके, नावातच सगळं असतं बाळनो. तर हायड्रोकार्बन जे आहे, हायड्रोकार्बन नावातच आहे हायड्रोजन आणि कार्बन ह्या दोघांचा कंपाऊंड. म्हणजे द कंपाऊंड विच इज कन्सिस्टिंग ऑफ ओनली कार्बन अँड हायड्रोजन इज कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन. तर हायड्रोकार्बन 2 टाईपचे असतात. हायड्रोकार्बन जे आहे ते 2 टाईपचे असतात. कुठले कुठले? तर पहिला जो आहे त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड. आणि दुसरा जो आहे त्याला म्हणायचं अनसॅच्युरेटेड. एक आहे सॅच्युरेटेड, दुसरा कुठला असतो? अनसॅच्युरेटेड. आता ही नेमकं काय? मराठी मीडियमचे कार्यकर्ते असेल तर तुमच्या सांगतो बाळांनो, सॅच्युरेटेड म्हणजे ओके संतृप्त आणि हा जो आहे तो असंतृप्त.
ओके, ह्याचा अर्थ काय? अगदी सोपा आहे, टेन्शन घेऊ नका. कार्बन कार्बन मध्ये जर सगळे सिंगल बॉन्ड असतील तर त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड. आणि इथे समजा कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला म्हणायचं अनसॅच्युरेटेड. सोपा आहे ना. सॅच्युरेटेडचा अर्थ काय? सॅच्युरेटेडचा अर्थ कार्बन 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 हायड्रोजन सगळेचे सगळे बॉन्ड काय असतात? सिंगल, फक्त सिंगल बॉन्ड्स, ह्याला म्हणायचं सॅच्युरेटेड. डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला म्हणायचं बाळांनो काय? अनसॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड आता तुम्हाला हे वर्गात शिकवलं असेल तर तुम्ही थोडंसं मेमराईज करा. जे जे बाळांनो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असतात त्या सगळ्यांना म्हटलं जातं अल्केन. त्यांना म्हटलं जातं अल्केन्स. अनसॅच्युरेटेड मध्ये जर डबल बॉन्ड असेल तर त्याला म्हटलं जातं अल्कीन आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला म्हटलं जातं अल्काइन. अल्केन, अल्कीन, अल्काइन हे डिफरंट डिफरंट टाइप्स आहेत. कोणाचे? हायड्रोकार्बनचे. ज्यामध्ये अल्केन मध्ये सिंगल बॉन्ड असतो, अल्कीन मध्ये डबल बॉन्ड असतो, डबल बॉन्ड, आणि अल्काइन मध्ये काय असतो? ट्रिपल बॉन्ड असतो. लक्षात येतं बाळांनो तुम्हाला हायड्रोकार्बन कसे असतात, काय असतात? हे सॅच्युरेटेड आणि हे काय असतात? अनसॅच्युरेटेड. समजलं तुम्हाला? आता सॅच्युरेट अनसॅच्युरेट झाल्यानंतर आपण थोडंसं बघायचं आहे त्यामध्ये काय काय असतं नेमकं. अजून स्ट्रेट चेन. ओके, काही असतात ते स्ट्रेट चेन असतात, काही जे असतात ते ब्रँच्ड चेन असतात, ब्रँच. आणि काही जे कंपाऊंड असतात ते कुठले कंपाऊंड असतात? रिंग कंपाऊंड्स. म्हणजे हायड्रोकार्बनच घालूया आपण, पण हायड्रोकार्बन मध्ये स्ट्रेट चेन असतात, ब्रँच चेन असतात आणि काय असतात? रिंग कंपाऊंड असतात. म्हणजे स्ट्रेट चेन म्हणजे काय? ओके बघा, समजा कार्बन 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 असे सगळे सरळ सरळ एका रेषेत असतील, म्हणजे कार्बनला कार्बन कार्बनला कार्बन कार्बनला कार्बन असे सगळे एका सरळ रेषेत असतील तर त्याला स्ट्रेट चेन, तर म्हणायचं स्ट्रेट चेन. जर ब्रँच चेन म्हणजेच काय? समजा कार्बन कार्बनची एक चेन आहे आणि त्या कार्बन कार्बनच्या चेन मध्ये मध्येच एका कार्बनला परत एक कार्बन आहे, एक असेल, दोन असेल, तीन असेल, काय असेल ते, तर त्याला म्हणायचं बाळांनो ब्रँच्ड चेन. ओके, हे बघा, हे सरळ रेषेत म्हणजे स्ट्रेट चेन, हे सरळ रेषेत आहे, त्याला मध्ये एखादे असं इथे काय आले, फांदी आली बघा, एक छोटीशी ब्रँच आले. ओके, तर त्याला म्हणायचं काय? ब्रँच चेन. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. समजा तुम्ही इथेही घेतला, अजून एक असंही घेतला, चालतं, काय अडचण नाहीये. ओके, त्याला ब्रँचेस आलेत. ओके, त्या स्ट्रेट चेनला काही ब्रँचेस आलेत तर त्याला म्हणायचं कुठला? ब्रँच्ड हायड्रोकार्बन, ब्रँच्ड कंपाऊंड. रिंग कंपाऊंड म्हणजे काय? रिंग कंपाऊंड म्हणजे समजा कार्बन 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 कार्बन, मी तर घेतलं असं कार्बन डिफरंट डिफरंट, आणि समजा सगळे कार्बन जे आहेत ते सगळे कार्बन एकमेकाला अटॅच आहेत आणि सगळे एकमेकाला अटॅच होऊन समजा एक रिंग तयार झाली, एक सायकल तयार झाली, तर त्याला म्हणायचं रिंग कंपाऊंड. बघा सोपं आहे की नाही? बघा, सगळे सगळे स्ट्रेट चेन मध्ये असतील तर काय म्हणायचं? स्ट्रेट चेन कंपाऊंड. चेन मध्ये आहेत पण मध्ये मध्ये ब्रँचेस आहेत त्याला म्हणायचं ब्रँच्ड. आणि ज्यामध्ये सायकल तयार होते, रिंग तयार होते, त्याला म्हणायचं म्हणून रिंग हायड्रोकार्बन किंवा रिंग कंपाऊंड. समजलं? सोपं आहे नाहीये? ओके, नेक्स्ट. आता हे झाल्यानंतर आपल्याला जर एवढं कळलं असेल तर बाबा आपण एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट डिस्कशन करतोय, तो म्हणजेच फंक्शनल ग्रुप. ओके, मी आतापर्यंत जे शिकवलं ते शिकवलेलं बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल किंवा हे बऱ्यापैकी मुलांना कळतं, म्हणजे वर्गामध्ये सुद्धा शिकवलेलं असतं ते कळलेलं असतं. इथून पुढच्या पार्टची भरपूर विद्यार्थ्यांना भीती वाटते. जो भी डर लगता है यहाँ से आगे लगता है. म्हणजे कुठला? फंक्शनल ग्रुप आहे. फंक्शनल ग्रुप नंतर होमोलॉगस सिरीज आहे आणि त्यानंतर मग नोमेनक्लेचर, काहीतरी वेगळाच प्रांत आहे असं वाटतं आपल्याला. पण भावने हे तिन्ही पॉईंट तुम्हाला अगदी अगदी सोपे आहेत. ओके, मी गॅरंटी देतो, तुम्ही जर केअरफुली ऐकलात तर तुम्हाला इथल्या इथं व्हिडिओ संपल्या तुमचा हा पॉईंट जो तो कव्हर होणार. ओके, फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुप म्हणजे नेमकं काय? ओके, बिफोर वी स्टार्ट डेफिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप, नेमकं फंक्शनल ग्रुपची मी एक्झाम्पल घेतो, काही कंपाऊंड देतो तुमच्या, मग तुम्ही थोडंसं त्याचं गेसिंग करूया आणि मग नेमकं फंक्शनल ग्रुप काय आहे आपण ते डिस्कशन करूया. ठीक आहे? मी काय करतो भावना, मी तुम्हाला एक 4 कंपाऊंड लिहून देतो. पहिला कंपाऊंड घेतला मी CH3Cl, CH3Cl हा पहिला कंपाऊंड घेतला. दुसरा कंपाऊंड घेतला मी इथं CH3 CH2 आणि इथं घेतला मी Cl. Cl म्हणजे क्लोरीन. Cl म्हणजे कोण आहे? क्लोरीन. मी तिसरा कंपाऊंड घेतला बाळांनो इथं, ज्यामध्ये CH3, इथं घेतला मी OH आणि एक चौथा कंपाऊंड घेतला मी, ज्यामध्ये मी घेतला CH3 CH2 आणि इथे घेतला मी OH. 4 कंपाऊंड दिलेत आणि मी तुम्हाला विचारलं की या 4 कंपाऊंड मध्ये कुणाकुणाच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सेम आहेत, कुणाकुणाच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. मग तुम्ही विचार करणार आहे, इथं मिथिल आहे, इथं मिथिल आहे, म्हणजे CH3 आणि CH3 सेम दिसायला आहे. ओके, तुम्ही असं विचार करणार बाळांनो, हा CH3 आहे, इथं पण CH3, म्हणजे दोघांच्या प्रॉपर्टी सेम असणार आहेत का रे? नाही. मग कुणाकुणाच्या प्रॉपर्टी सेम आहेत? जर तुम्हाला विचारलं मी कुणाकुणाच्या प्रॉपर्टी सेम आहेत तर तुम्ही म्हणणार आहे कंपाऊंड नंबर 1 च्या प्रॉपर्टी आणि कंपाऊंड नंबर 2 च्या प्रॉपर्टी सेम आहेत. ओके, आणि जर विचारलं मी ह्याच्या पुढच्या कंपाऊंडच्या तर तुम्ही म्हणणार आहे कंपाऊंड नंबर 3 च्या प्रॉपर्टी आणि कंपाऊंड नंबर 4 च्या प्रॉपर्टी सेम आहेत. येतं लक्षात?
म्हणजे हा कंपाऊंड 3 नंबर आणि हा कंपाऊंड 4 नंबर, ह्या दोघांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या काय आहेत, सेम आहेत. असं काय रे, कशामुळे झालं असेल रे याच्या प्रॉपर्टी सेम? तुम्ही असं नेमकं कुणाकडे बघालाय ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं त्यांच्या प्रॉपर्टी सेम आहेत? ओके, सांगा बघू. हा बरोबर आहे, तुम्ही काय म्हटला, इथं OH आहे, इथं कोण आहे, OH. वरती Cl आहे, इथं कोण आहे, Cl. ह्याचा अर्थ असा झाला की ह्या Cl इकडं Cl असल्या कारणानं ह्या दोघांच्या प्रॉपर्टी सेम. म्हणजे या दोघांच्या प्रॉपर्टी सेम याला सगळ्यात कारणीभूत कोण आहे, तर आहे तो क्लोरीन. इथं कोण आहे, क्लोरीन. या दोघांच्या प्रॉपर्टी सेम याला सगळ्यात महत्वाचं कारणीभूत कोण आहे, OH. इथं कोण आहे, OH. म्हणजे मी असं म्हणू शकतो का बघा की एखादा इलेमेंट किंवा ग्रुप ऑफ एलिमेंट, हा ग्रुप ऑफ एलिमेंट आहे म्हणजे O आणि H. O आणि H म्हणजे समजा O आणि H घेतला आपण, तर दोन इलेमेंट एकत्र येऊन ग्रुप तयार झालाय. तर एक इलेमेंट किंवा ग्रुप ऑफ एलिमेंट ज्याच्यामुळं एखाद्या कंपाऊंडला प्रॉपर्टी असतात, तर त्या इलेमेंटला किंवा त्या ग्रुप ऑफ एलिमेंटला आपण म्हणत असतो फंक्शनल ग्रुप. ओके, लक्षात येतं मी काय म्हटलं, an element or group of element which explain all the characteristic properties of a compound. All the characteristic properties of a compound is known as functional group. फंक्शनल ग्रुप म्हणजे एक इलेमेंट असेल किंवा ग्रुप ऑफ एलिमेंट असेल जो त्या कंपाऊंडच्या, त्या मोलिक्युलच्या सगळ्या प्रॉपर्टी एक्सप्लेन करतो. समजलं का? ओके, त्याला म्हणतो आपण फंक्शनल ग्रुप. समजलं पाहून तुम्हाला फंक्शनल ग्रुप नेमकं काय आहे? आता आपण काय करणार, तुम्हाला फंक्शनल ग्रुप जर आयडिया आला असेल, डेफिनेशन लक्षात आलं असेल, तर आपण आता फंक्शनल ग्रुप तुमच्या सिलेबसमध्ये कोणत्या कोणत्या ते आपण बघायचे आहेत आणि ते फंक्शनल ग्रुप आपण सगळे डिटेलमध्ये डिस्कशन करायचे आहेत. ठीक आहे, तर फंक्शनल ग्रुप नेमके आपल्या सिलेबसमध्ये कोणाकोणाचे आहेत? तर फंक्शनल ग्रुप आपल्या सिलेबसमध्ये आहे हॅलोजनचा. तर मी हॅलोजनचा आपण फंक्शनल ग्रुप बघायचे आहेत. हॅलोजन नंतर आपण फंक्शनल ग्रुप बघायचा आहे ऑक्सिजनचा आणि त्यानंतर बघायचा आपला नायट्रोजनचा. ओके, त्यानंतर बघायचं कोणाला, आपला नायट्रोजन. म्हणजे या 3 एलिमेंटचे आपण फंक्शनल ग्रुप बघायचे आहेत. कोण कोण? हॅलोजन, हॅलोजनला आपण X म्हणतोय, ऑक्सिजन O आणि नायट्रोजन N. ओके, तर ह्या तिघांच्या आपण फंक्शनल ग्रुपचे ते फंक्शनल ग्रुप बघायचे आहेत. आता हॅलोजनचे फंक्शनल कोणते? हॅलोजनचे फंक्शनल ग्रुप कोण कोण असतं? तर फ्लोरीन किंवा क्लोरीन किंवा ब्रोमीन किंवा काय असतं, आयोडीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळे जे ते हॅलोजन्स आहेत. म्हणजे खूप छान स्टोरी आहे हॅलोजन नावामागे. हॅलोजन म्हणजे हॅलॉस आणि जेन या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. ते हॅलॉस म्हणजे सॉल्ट, जेन म्हणजे फॉर्मिंग. हे कंपाऊंड जे आहेत ना, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ते सॉल्ट फॉर्मिंग आहेत. आता NaCl, NaBr, NaI सॉल्ट आहेत सगळे. हे सॉल्ट तयार करणारे एलिमेंट्स म्हणून त्याला म्हणतो आपण हॅलोजन. तर हे बाजू सगळे काय आहेत, हॅलोजन्स. म्हणजे तुम्हाला दिसला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तुम्ही म्हणायचं फंक्शनल ग्रुप कोणता आहे, हॅलोजन आहे. ऑक्सिजनचे भरपूर आपल्याकडे फंक्शनल ग्रुप्स आहेत. कोणते कोणते बघा, आपण बघूया वन बाय वन. ओके, आपण घेतला समजा इथं OH. तर OH ला बावनो प्रेमान लोक म्हणतात अल्कोहोल. ओके, आपल्याला सवय झाली अल्कोहोल म्हटलं की आपण आपल्या डोक्यात ते एकच येतंय, अरे पण बावनो आपण सॅनिटायझर म्हणून वापरले कोरोनाच्या काळामध्ये. अल्कोहोल हे पेट्रोलमध्ये वापरायला गव्हर्नमेंटने परमिशन दिली होती. अल्कोहोल म्हणजे इथिल अल्कोहोल घेतला आपण, ते थर्मामीटरमध्ये असतं. ट्रिमेंडस यूज आहेत. फक्त आपला अल्कोहोल म्हटलं की आपलं एकच दिसतं दारूचं दुकान, तसं काय नाही आहे. अल्कोहोल जे ते सगळीकडे असू शकतं. नेक्स्ट दुसरा, अल्कोहोल नंतर फिनॉल एक नावाचा असतो, पण आपल्या सिलेबसला नाही आहे, तो हायर स्टडीमध्ये आहे, तो तुम्ही घेत नाही. नेक्स्ट आपला आहे C डबल बॉन्ड OH. C डबल बॉन्ड OH ह्याला म्हणतो बावनो आपण अल्डिहाइड. ओके, ह्याला म्हणतो आपण अल्डिहाइड. ओके, थोडंसं मी काय करतो, ह्यांचं अजून एक रिप्रेझेंटेशन आहे. ओके, अजून एक रिप्रेझेंटेशन आहे, ते रिप्रेझेंटेशन पण मला लिहायचं आहे, त्यामुळे थोडंसं मी ह्याला इथं लांब लिहितो. ओके, ठीक आहे. अल्डिहाइड जे अल्डिहाइडला अजून कसं लिहिलं जातं, डायरेक्टली डॅश CHO सुद्धा लिहिलं जातं. म्हणजे COH किंवा डॅश CHO असं दोन्ही पद्धतीने लिहिलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा फंक्शनल ग्रुप आहे आपला कीटोन. C डबल बॉन्ड O, CO डबल बॉन्ड O असं पण लिहिलं जातं, CO डॅश. CO डॅश म्हणजे ह्याला म्हणायचं कीटोन. ह्याला म्हणायचं कीटोन म्हणजे हे किंवा हे किंवा हे. लक्षात येतं? नेक्स्ट आता अजून एक येतो आपला कार्बोक्सिलिक ऍसिड, COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड, किंवा कसं लिहायचं त्याला, डॅश COOH असं लिहिलं तरी सुद्धा चालतं. ह्याला म्हणायचं कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, इट इज कॉल्ड एज कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट त्यानंतर अजून आपण समजा एक्झाम्पल घेतलं O, फक्त O म्हणजे 2 कार्बनच्या मध्ये ऑक्सिजन सँडविच केलेला आहे, दोघांच्या मध्ये सँडविच केलेला असेल ऑक्सिजन, तर त्याला म्हणायचं बावनो इथर. म्हणायचं इथर. आणि समजा
सी डबल बॉन्ड ओ नंतर ओ आहे, ओके, लिहिताना असं COO डॅश, तर ह्याला म्हणायचं एस्टर. बऱ्यापैकी मुळे ह्या दोघांच्यामध्ये कन्फ्युजन होतात. फक्त ओ असेल तर इथर आणि COO असेल तर काय झाला एस्टर. ओके, आता नायट्रोजनचा एकच सिलेबसला आहे आपल्या डॅश NH2 आणि डॅश NH2 ला आपण म्हणतो अमाइन. त्याचे खूप टाइप्स आहेत बाळांनो, प्रायमरी अमाइन, सेकंड अमाइन, टर्शियरी अमाइन, पण ते हायर स्टडीमध्ये आहेत, 11-12 नंतर आहेत सगळे. सुरुवातीला तुम्हाला हे इतकं बास आहे. तर हा झाला आपला फंक्शनल ग्रुपचा चार्ट छोटासा. हॅलोजन त्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. त्यानंतर ऑक्सिजनमध्ये अल्कोहोल आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड, इथर, एस्टर्स. आणखी नायट्रोजनमध्ये आहे आपल्याकडे अमाइन. जनरली कुठला असतो? प्रायमरी अमाइन. ठीक आहे, तर हे झाले आपले फंक्शनल ग्रुप्स. आता फंक्शनल ग्रुप जर तुमच्या लक्षात आला असेल तर आपण पुढचा पॉईंट डिस्कशन करायचा आपला होमोलॉगस सिरीज. खूप सोपा पॉइंट आहे होमोलॉगस सिरीज. होमोलॉगस सिरीज हा एक खूप जबरदस्त पॉइंट आहे. ओके, नेमकं होमोलॉगस सिरीज म्हणजे काय असतं आपण त्याच्या अगोदर प्रॉपर्टीज बघूया. नेमकं होमोलॉगस सिरीज काय असतं ते आपण पहिल्यांदा बघूया, त्याचे बुलेट्स बघूया, त्याचे पॉइंट्स बघूया. तर होमोलॉगस सिरीज ही एक सिरीज आहे. ओके, सिरीज ऑफ कंपाऊंड्स. होमोलॉगस सिरीज जी आहे ती काय आहे? सिरीज ऑफ कंपाऊंड्स, ज्यामध्ये काय असतं? विथ series of compounds with same functional group, म्हणजे series of compounds with same functional group. हे महत्वाचं आहे. होमोलॉगस सिरीज जर तुम्हाला डेफिनेशन विचारले, डिफाइन होमोलॉगस सिरीज, ओके, तर काय सांगणार आपण? सिरीज ऑफ कंपाऊंड्स विथ सेम फंक्शनल ग्रुप, आणि सगळ्यात महत्वाचं, ओके, इन विच देर इज रिपीटिंग किंवा देर इज इंक्रीमेंट ऑफ CH2 unit. There is increment of which unit? CH2. म्हणजे त्या सिरीज मध्ये इन्क्रीमेंट होते. कोणाची? CH2 ची काय होत असते? इन्क्रीमेंट होत असते. ओके, आणि एक महत्त्वाचा पॉईंट, देर इज इन्क्रीमेंट ऑफ CH2 युनिट घेतलाय आपण, आणि त्यासोबत महत्त्वाचं CH2 युनिट वाढतं म्हणजे एकापासून पुढे गेलो, त्याच्यापासून पुढे गेलो तर मास जे आहे ते मास इन्क्रीजेस बाय 14 युनिट. मास जे आहे ते कितीनं वाढतं? 14 वाढतं. 14 युनिटनं काय होतं? मास वाढत असतं. ठीक आहे, हे झाले त्याच्या कॅरेक्टरिस्टिक. काय काय बघा, होमोलॉगस सिरीज इज अ सिरीज ऑफ कंपाऊंड्स विथ सेम फंक्शनल ग्रुप इन विच देर इज इंक्रीमेंट ऑफ CH2 युनिट, दॅट इज मास इन्क्रीजेस बाय 14 युनिट. समजलं? म्हणजे मी डेफिनेशन तयार केली, पण ह्या 4 पॉईंटच्या रूपात डेफिनेशन तयार केले. समजलं तुम्हाला काय येते? होमोलॉगस सिरीज इज अ सिरीज ऑफ कंपाऊंड्स with same functional group in which there is increment of CH2 unit, that is increases mass by 14 unit. ठीक आहे, ही झाली होमोलॉगस सिरीज. आता आपण होमोलॉगस सिरीजचे एक्झाम्पल्स घेऊया. तुमच्या लक्षात येईल होमोलॉगस सिरीजचे एक्झाम्पल काय काय असतात. तर सगळ्यात पहिले एक्झाम्पल आपण घेऊया होमोलॉगस सिरीजमध्ये, तो आहे आपला अल्केन. आपण अल्केनची होमोलॉगस सिरीज बघूया. अल्केनची होमोलॉगस सिरीज तुम्हाला सगळ्यांना पाठच असणार आहे. ओके, 10वीच्या विद्यार्थ्याला ॲटलिस्ट 10 तरी अल्केन माहिती पाहिजे. कुठले कुठले? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डेकेन, असे 10 आपले अल्केन्स आहेत. पहिले 10 मेंबर्स, ते सगळे पाठ पाहिजे आपल्याला 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर अल्केनमध्ये सगळ्यात पहिला मेंबर जो आहे आमचा सगळ्यांचा लाडका CH4 मिथेन, ज्याला आपण प्रेमानं म्हणतोय गोबर गॅस. ओके, हा मिथेन. ह्याच्यानंतर पुढचा जो कंपाऊंड आहे तो आहे इथेन. ओके, हा कुठला कंपाऊंड आहे? इथेन. CH3 सिंगल बॉन्ड CH3. तुमच्या लक्षात येईल बाळांनो, मी मुद्दाम इकडे फोडून लिहितो. आपण मिथेन घेतला असा CH2, इथं H, इथं H. बघा मी काय केलं, मुद्दाम मी असं केलंय, इकडे एक H, तिकडे एक H लिहिला आणि CH2 लिहिला. आता आपण काय केलं बघा, आपण डेफिनेशन मध्ये बघितलं. बघा डेफिनेशन काय बघितलं आपण इथं, की CH2 युनिट वाढतं. काय वाढतं? CH2 युनिट. मग मी काय करणार इथं, ह्याच्यामध्ये फक्त CH2 वाढवणार. ह्याच्यामध्ये वाढवला मी CH2. बघा इथं H आहे तसाच, इथं CH2 आहे तसाच, इथं H आहे तसाच. मी वाढवलेला ग्रुप इथे लिहिला CH2. आता या दोघांचं कॉम्बिनेशन करून बघा, CH2H म्हणजे CH3, CH2H म्हणजे CH3. झालं की अगदी सोपं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता मी काय करायचं, आता ह्या जो बॉन्ड आहे ना, ह्या बॉन्ड मध्ये फक्त CH2 वाढवत जायचं. होमोलॉगस सिरीज कंप्लीट. बघा वाढवत जाऊ आपण. इथं घेतलं आपण CH3, ओके, इथं घेतलं आपण CH3. ह्या दोघांच्या मध्ये आपण काय टाकलं बाळनो? CH2. परत आपण कुठल्याही एका बॉन्ड मध्ये परत CH2 ऍड करूया. बघा काय मिळालं तुम्हाला, हा CH2 आहे तसाच, हा CH2 आहे तसाच. परत मी इथे एक CH2 वाढवला आणि इथे काय लिहिलं मी आता? CH3. परत इथे एक आपण CH2 वाढवूया. तुमच्या लक्षात येईल CH3 सिंगल बॉन्ड CH2, परत CH2 वाढवलेला CH2 आणि इथं आला तुमचा काय? CH3. असे तुमचे CH2 जे युनिट्स आहेत ते CH2 युनिट आपण वाढवत नेलं. बघा इथं आपण वाढवला,
याच्यामध्ये आता परत काय केलं, CH2 वाढवला. परत याच्यामध्ये काय केलं आपण, आता हा CH2 जो आहे तो इथं वाढवला. परत हा CH2 जो आहे तो आपण इथं वाढवला. तर एक एक बॉन्डमध्ये आपण CH2 वाढवत गेलो तर ही सिरीज जी तयार झाली त्या सिरीजला म्हणायचं भावनो होमोलॉगस सिरीज. समजलं? ओके, होमोलॉगस सिरीज ही अशी असते. नेक्स्ट आता आपण काय करूया, होमोलॉगस सिरीज बघूया अल्कोहोलची आणि त्यानंतर बघूया आपण अल्कीनची. ठीक आहे, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल काय करायचं, पहिला मेंबर सगळ्यात घेतला मी आता CH3. आता अल्कोहोल म्हणजे कोण असणार बाळांनो, OH. काय करायचं आपण आता, ह्या बॉन्ड मध्ये फक्त CH2 वाढवत जा बाळांनो, तुमचं काम संपलं. बघा हा CH3 घेतला, इथं आपण घेतला OH. ह्या दोघांच्या मध्ये आपण काय लिहायचं आहे, CH2. परत OH आणि CH2 मध्ये परत आणि CH2 वाढवा, काय मिळेल बघा, CH2 आहे तसाच वाढवलेला CH2 इथं आला OH. परत काय केलं, CH2 वाढवलेला CH2 इथं लिहिला आणि ते काय लिहिलं, OH. अशी आपण बाळांनो सिरीज करायची आहे. समजलं का, फक्त CH2 वाढवत न्या, विषय संपला. ठीक आहे, आता अल्केन मध्ये बघा, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. मग इथे काय करायचं, मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, प्रोपिल अल्कोहोल, ब्युटिल अल्कोहोल, पेंटिल अल्कोहोल, हेक्झिल अल्कोहोल असे सगळे होत जाणार. म्हणजे जर तुम्हाला ही सिरीज पाठ असेल ना, आता हे मिथेनचा फक्त मिथिल म्हणायचं, इथेनचा इथिल म्हणायचं. ओके, हे असं आपण फक्त करत जायचं आहे. समजलं तुम्हाला होमोलॉगस सिरीज काय आहे ती. ओके, नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल आपल्याला सिलेबस मध्ये दिलेला आहे म्हणून मी एक्झाम्पल घेतोय अल्कीनचं, होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कीन. तर तुम्हाला एक लक्षात पाहिजे, तुमच्या अल्कीन जे आहे ते अल्कीन चालू होतं 2 कार्बन पासून, कारण अल्कीन डबल बॉन्ड असतो, मग डबल बॉन्ड असायला 2 कार्बन तरी पाहिजे ना. त्यामुळे सगळ्यात पहिला मेंबर जो अल्कीनचा येतो तो आहे इथीन, हे लक्षात ठेवा. बाकी सगळ्यांच्या मध्ये एका कार्बन पासून कंपाऊंड तयार होतील हो, पण अल्कीन अल्काइन मध्ये ऍटलीस्ट तुम्हाला इथं 2 कार्बन तरी पाहिजेच. आता परत सेम सगळं यामध्ये फक्त CH2 वाढवत न्यायचं. ठीक आहे, आता मी काय करतो बघा, इथं मी डायरेक्ट लिहितो अगोदर आणि मग तुमच्या लक्षात येईल CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता हे कसं काय केलं मी सांगतो तुम्हाला. बॉन्ड हा जो कंपाऊंड मी लिहून टाकतो असा HC इथं H परत डबल बॉन्ड CH2 असा होता. मी काय सांगितलं तुम्हाला, CH2 फक्त वाढवा. ओके, मग मी काय केलं, CH2 ग्रुप जो आहे तो CH2 ग्रुप इथं घुसवला. ओके, मग तुम्हाला काय मिळेल, H आहे तसाच CH2 लिहिला आपण, हा C आहे तसाच इथं H आहे तसाच डबल बॉन्ड CH2. आता बघा काय झालं, हे सगळं CH2H म्हणजे काय, हे दोन्ही कॉम्बिनेशन जे आहे, हे दोन्ही कॉम्बिनेशन, हे CH2H ह्याला काय म्हणतो आपण CH3, बाकी CH डबल बॉन्ड CH2 आहे तसाच. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या काय केले. आता आपण काय करूया बघा, याच्यामध्ये फक्त CH2 वाढवत नेऊया. बघा CH3 इथं वाढवलं आपण, कोण CH2, बाकीचं आहे तसं लिहून टाकायचं. परत CH2 वाढवून टाकूया, तुम्हाला मिळेल CH3 परत CH2 मग CH डबल बॉन्ड CH2. म्हणजे मी फक्त काय करत गेलोय, इथं CH2 फक्त वाढवत नेला, तुम्हाला होमोलॉगस सिरीज तयार झाली. लक्षात तुमच्या होमोलॉगस सिरीज काय अगदी लय मोठा काय गोष्ट नाहीये. होमोलॉगस सिरीज ही एक सिरीज आहे कंपाऊंडची, ज्यामध्ये फंक्शनल ग्रुप सेम असतो पण CH2 ग्रुपची इन्क्रीमेंट असते. इन्क्रीमेंट म्हणजे वाढत 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 जातात. म्हणजे किती मास वाढलं, 14 मास वाढलं. म्हणजे ह्याच्यापासून इथं आलो 14 वजन वाढलं, इथून इकडे आलो 14 वजन वाढलं, इथून परत 14 वजन वाढलं. समजलं होमोलॉगस सिरीज काय आहे. ओके, आता जर आपला होमोलॉगस सिरीज समजला असेल तर आपण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट स्टार्ट करतोय, तो आहे आपला नोमेनक्लेचर. ओके, नोमेनक्लेचर म्हणजे काय, नोमेनक्लेचर म्हणजे नावं ठेवणे, नोमेनक्लेचर म्हणजे मराठी भाषेत सांगायला गेलं तर बारसं घालणे. मग आता नोमेनक्लेचर कुठलं असतं, तर नोमेनक्लेचर म्हणून आपल्या केमिस्ट्रीमध्ये 2 टाईपचं असतं. पहिलं जे आहे त्याला म्हणतो आपण कॉमन नेम आणि दुसरं जे असतं त्याला म्हणतो आपण IUPAC नेम. कॉमन नेम आणि IUPAC नेम अजून भरपूर असतात, अजून ट्रायव्हियल नेम्स वगैरे असतात, डिराइव्ड नेम्स वगैरे असतात, ते सगळी नंतर बघूया आपण. आपल्या सिलेबसमध्ये काय आहे, कॉमन नेम आणि IUPAC नेम. म्हणजे नेमकं काय, थोडक्यात सांगायला गेलं, तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जे तुमचं नाव असणार आहे, अगदी हर्षवर्धन, राजवर्धन, ज्योतिरादित्य अशी जी नेटकी नावं आहेत, मोठी नावं आहेत, ती सगळी तुमची नावं IUPAC नेम झाली, म्हणजे शाळेमधली नावं. आणि तुम्हाला घरामध्ये काय म्हणतात बघा, पप्प्या, चिक्क्या, पिंटू, ही सगळी जी घरातली नावं आहेत त्या सगळ्यांना म्हणायचं काय, कॉमन नेम्स. 2 टाईपची नावं जी कॉमनली विचारली जातात, कॉमनली वापरली जातात, त्याला म्हणायचं कॉमन नेम्स. आणि अख्ख्या जगामध्ये एखाद्या कंपाऊंडला एकाच नावानं ओळखलं जावं म्हणून जे नाव असणार आहे ते असणार IUPAC नेम. बाकी रिजन वाईज त्या कंपाऊंडचं नाव बदलू शकतं, ते कॉमन नेम्स आहेत. आणि पूर्ण वर्ल्ड वाईड एका कंपाऊंडला एकच नाव असणार आहे, ते म्हणजे IUPAC नेम. म्हणजे IUPAC काय आहे हे कॉमन नेमच्या लक्षात आलं. कॉमन नेम आपण जास्त डिस्कशन करायचे नाहीयेत. IUPAC नेम म्हणजे नेमकं काय, तर बघा IUPAC लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री.
इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ओके, ज्यांनी काही रूल्स डिफाईन केले आणि ते रूल्स डिफाईन केल्यानंतर प्रत्येक कंपाऊंडला एकच नाव देण्यात आलं. कारण कसं होतं, अमेरिकेमध्ये समजा एका कंपाऊंडला काहीतरी नावाने ओळखलं जातं, इंडियामध्ये काहीतरी वेगळ्या नावाने ओळखलं जातं, ऑस्ट्रेलियामध्ये वेगळ्या, आफ्रिकेमध्ये वेगळ्या, तर एकच कंपाऊंड आहे पण त्याला डिफरंट नावाने ओळखलं जातं. मग कन्फ्युजन होणार आहे. समजा हे सगळं आहे, रशियामधल्या मेंबरला समजा तो कंपाऊंड वापरायचा आहे, तो विचार करणार बाबा नेमकं कोणाचं नाव वापरायचं. ओके, म्हणून ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून IUPACने काय केलं, अ सिंगल कंपाऊंड शुड हॅव सिंगल नेम. ओके, ह्यासाठी म्हणून काही रूल्स डिफाईन केले. तुम्हाला त्या कॉमन नेम कुठलं पण द्या, पण IUPAC नेम त्या कंपाऊंडचं पूर्ण जगामध्ये एकच असणार आहे. म्हणून ते IUPAC सिस्टीम निर्माण झाली. आता मग आपण काय करणार, IUPACचे काही रूल्स बघायचे. ओके, तर बाळांनो IUPAC आपण अगदी डिटेलमध्ये डिस्कशन करूया. IUPAC काय असतं, IUPAC मध्ये नेमकं. तर IUPAC मध्ये काय असतं, तर IUPAC मध्ये 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन असतं बाळांनो. पहिला जो आहे तो आहे पॅरेंट. पहिला जो आहे तो आहे पॅरेंट. पॅरेंटला म्हणतो आपण वर्ड रूट. पॅरेंटला म्हणतो वर्ड रूट आपण. पॅरेंटच्या सुरुवातीला येणारा शब्द जो असतो, सुरुवातीला येतो म्हणून प्रीफिक्स. सुरुवातीला येतो म्हणून त्याला म्हटलं आपण प्रीफिक्स. आणि पॅरेंटच्या नंतर जो येतो त्याला म्हणायचं सफिक्स. सफिक्स सफिक्स म्हणजे नंतर येणारा, प्रीफिक्स म्हणजे सुरुवातीला येणारा. मी थोडंसं तुमच्या बुकच्या ओके सिक्वेन्सने न जाता थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला बाळांनो. सगळं वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे की IUPAC नोमेनक्लेचर नेमकं काय असतं. तर पॅरेंट असतो त्याला वर्ड रूट म्हणतो आपण. प्रीफिक्स आणि सफिक्स म्हणजे नावाच्या पूर्वी येणारा प्रीफिक्स, नावाच्या नंतर येणारा काय असतो सफिक्स. फॉर्च्युनेटली आपल्या सिलेबसमध्ये प्रीफिक्स येणारा एकमेव कंपाऊंड दिलेला आहे. प्रीफिक्स येणारा एकमेव कंपाऊंड आहे, एकमेव फंक्शनल ग्रुप आहे, तो म्हणजेच हॅलोजन. म्हणजे आपण तुमच्या सिलेबसमध्ये फक्त हॅलोजन हा एकमेव असा फंक्शनल ग्रुप आहे ज्याला प्रीफिक्स वापरणार आहे. बाकी सगळ्यांसाठी आपण काय वापरणार आहे, सफिक्स. म्हणजे अल्कोहोल, ओके, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, त्यानंतर एस्टर असेल किंवा इव्हन आपला अमाइन असेल, त्या सर्वांसाठी आपण काय वापरणार आहे, सफिक्स वापरणार आहे. तुम्हाला हायरला गेल्यानंतर 11thलाच गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एखाद्या फंक्शनल ग्रुपला प्रीफिक्स पण असतात आणि सफिक्स पण असतात. त्या दोघांमधलं आपण चूज कुठलं करायचं ही अक्कल असते, ते तुम्हाला हायर शेड्यूल आहे. आता सुरुवातीला एवढंच सांगतो, हॅलोजनसाठी प्रीफिक्स वापरायचा, बाकी सर्वांसाठी आपण काय वापरायचं आहे, सफिक्स वापरायचा आहे. पण हे झालं प्रीफिक्स आणि सफिक्स. सगळ्यात महत्त्वाचं उरतं ते म्हणजेच पॅरेंट किंवा वर्ड रूट. आता हे पॅरेंट किंवा वर्ड रूट म्हणजे नेमकं काय हे आपण सुरुवात करायची आहे. ओके, त्यासाठी बाळांनो IUPACचे रूल्स खूप महत्त्वाचे आहेत. तर IUPACच्या रूलमध्ये रूल नंबर 1 जो आहे, रूल नंबर 1 खूप महत्त्वाचा आहे. रूल नंबर 1 काय आहे, रूल नंबर 1 आहे सिलेक्ट अ लॉन्ग चेन ऑफ कार्बन ॲटम्स. सिलेक्ट अ लॉन्ग चेन ऑफ कार्बन ॲटम्स. तुम्हाला कुठलाही कंपाऊंड देऊ देत, तर कुठल्याही कंपाऊंडमध्ये लॉन्ग चेन ऑफ कार्बन ॲटम सिलेक्ट करायचा. लॉन्ग चेन ऑफ कार्बन ॲटम्स. आणि ती लॉन्ग चेन ऑफ कार्बन ॲटम किती आहे, लॉन्ग चेन ऑफ कार्बन ॲटम किती आहे त्याच्यावरती आपण त्याला पॅरेंट चूज करायचा किंवा वर्ड रूट जो आहे तो चूज करायचा. मी एक्झाम्पल घेतो तुम्हाला सांगतो. समजा कार्बन एकच असेल तर त्यासाठी आपण वापरणार आहे म्हणजे कार्बन 1, त्यासाठी वापरणार आपण मिथ. काय वापरणार आपण, मिथ. कार्बन 2 असेल तर वापरणार आपण इथ. कार्बन 3 असेल तर वापरणार आपण प्रोप. ओके, कार्बन 4 असेल आपण वापरणार ब्यूट. कार्बन 5 असेल तर आपण पेंट. ओके, मग बाकी 6 असतील तर हेक्स, 7ला हेप्ट, 8ला ऑक्ट, 9ला नोन आणि 10ला डेक असं आहे. ओके, तर मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नोन, डेक असे आपले आहेत. आता आपण काय करणार, जर हे सगळे कार्बन आहेत त्या कार्बनमध्ये सगळे सिंगल बॉन्ड असतील. मी काय म्हणते सगळे काय असतात, सिंगल बॉन्ड. म्हणजे आपलं कार्बन 2 आहेत पण त्या कार्बन दोन्हीमध्ये सिंगल बॉन्ड आहे. कार्बन 3 आहेत, तिघामध्ये सिंगल बॉन्ड. कार्बन 4 सिंगल बॉन्ड. इथं तुम्हाला सगळे 5च्या 5 तुमच्याकडे सिंगल बॉन्ड असतील. असं जर असेल, कार्बन 5च्या 5 कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असेल, सगळ्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतील, तर बॉन्ड आपण काय करणार आहे, हे मिथ, इथ, प्रोप, ब्यूट जे आहे तिथं वापरणार आपण ANE. सगळ्यांमध्ये काय लावणार आपण, ANE. म्हणून ते नाव वाचताना आपण कसं वाचतोय, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. मी मुद्दाम गॅप सोडला, जरा जास्त सोडला. ऍक्च्युली गॅप नसतो, गॅप अजिबात नसतो. मी मुद्दाम तुम्हाला सेपरेशन दाखवालोय की हे तुमचे वर्ड रूट झाले आणि हे जे आहेत ना हे सगळे सफिक्सच आहेत, त्याच्यानंतर येणारेच आहेत. पण सफिक्स मध्ये बाळांनो 2 टाईप असतात, एक प्रायमरी सफिक्स, दुसरा सेकंडरी सफिक्स. आता डोक्यात ताप करून घेऊ नका, फक्त एवढंच सध्या लक्षात ठेवा, प्रायमरी सफिक्स सेकंडरी सफिक्स गेलं खड्ड्यात, त्याचा विचार करू नका. आता काय लक्षात ठेवा,
की बाबा ए कधी वापरायचं, जर कार्बन कार्बनमध्ये तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसले तर काय म्हणायचं, ए. आता कार्बन 2 नंतर पुढे गेलो, समजा कार्बन 2 आहेत आणि दोन्ही कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. ओके, 3 कार्बन आहेत, तर 3 कार्बन समजा असे आहेत, त्या 3 कार्बन पैकी 2 कार्बनमध्ये कुठल्या तरी डबल बॉन्ड आहे. कार्बन 4 आहेत, 1 2 3 4, त्यामध्ये कुठल्या तरी 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. म्हणजे जर तुम्हाला कुठेतरी डबल बॉन्ड दिसला तर ए न वापरता काय वापरणार आपण, ए न वापरता काय वापरणार आहे, ई. एवढा चेंज करून घ्यायचा. बघा मी काय म्हटलं, पहिल्यांदा कार्बनची लॉंग चेन सिलेक्ट करा. ते केल्यानंतर काय करायचं आपण, कार्बन 1 2 3 4 5 6 7 8 जेवढे आहेत त्याच्यावरनं मिथ इथ प्रोप ब्यूट पेंट हेक्स असं लिहायचं. सगळे सिंगल बॉन्ड असतील तर ए लिहून टाकायचं. जर डबल बॉन्ड असेल तर काय लिहायचं, ई. आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल, समजा इथं ट्रिपल बॉन्ड आहे, इथं समजा ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड असेल तर काय लिहायचं बाळांनो आपण, वायनी. बघा कसं दिसते, अल्केन अल्कीन अल्काइन, लक्षात आहे का तुमच्या. ओके, अल्केन मध्ये सगळे सिंगल बॉन्ड असतात म्हणून ए. डबल बॉन्ड असेल म्हणून अल्कीन, ई. ट्रिपल बॉन्ड असेल म्हणून काय लिहिला, अल्काइन म्हणजे वायनी. समजलं. रूल नंबर 1 कळला तुम्हाला, की आपण काय करणार आहे, सिलेक्ट अ लॉंग चेन ऑफ कार्बन ॲटम्स. तर हे सगळं लिहिणार, सिंगलला ए, डबलला ई, ट्रिपलला वायनी. आपल्या सिलेबसमध्ये हे पण सांगतो तुम्हाला थोडंसं, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड एकच असतोय. डबल बॉन्ड 2 आहेत एका कंपाऊंडमध्ये, डबल बॉन्ड 3 आहेत, किंवा ट्रिपल बॉन्ड 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत, अशी एक्झाम्पल्स आपल्याला नाहीत. तुम्ही तिथं उगी डोकं लावू नका, ते कसं लिहायचं ते तुम्हाला 11वीत गेल्यानंतर कळेल. आता सध्या आपण बोर्डचा अभ्यास करतोय तेवढं आपण करूया 10th पर्यंत. त्यानंतर हायस्ट गेल्यानंतर आम्ही आहेतच की, काय काळजी करू नका, आम्ही आहे, सगळं तुम्हाला याच्यावरती अवेलेबल आहे. नेक्स्ट, हा झाला रूल नंबर 1. आता रूल नंबर 2. रूल नंबर 2 काय आहे, रूल नंबर 2 आपण जे आपण लॉंग चेन सिलेक्ट केली आहे, तर लॉंग चेन सिलेक्ट केल्यानंतर तिथं आपण प्रीफिक्स किंवा सफिक्स द्यायचा आहे. प्रीफिक्स और सफिक्स, प्रीफिक्स आणि सफिक्स. ओके, प्रीफिक्स आणि सफिक्स. ओके, तुमच्या सिलेबसमध्ये हे रूल नंबर 2 असा दिला म्हणून तर मी हा रूल नंबर 3 घेतो. जनरली रूल नंबर 2 जो आहे आपला तो नंबरचा असतो, तो मी नंतर सांगतो काय अडचण आहे. तर प्रीफिक्स आणि सफिक्स काय असते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं म्हणून मी एक छोटासा टेबल करतो. ओके, आता आपला हॅलोजन घेतला पहिल्यांदा. हॅलोजन म्हणजे काय असणार आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ओके, कोण कोण असतं आपला, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि काय असणार आहे, आयोडीन. तर ह्या हॅलोजनसाठी आपण प्रीफिक्स आणि सफिक्स काय वापरणार, इथं बी आपण प्रीफिक्स. ओके, आणि इकडे घेतला आपण सफिक्स. ठीक आहे. तर हॅलोजन असेल तर फक्त आणि फक्त प्रीफिक्स वापरायचा. कुठला, हॅलो. काय वापरायचा आपण, हॅलो. हॅलो म्हणजे काय, फ्लुरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो. काय वापरायचं आपण, फ्लुरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो असं आपण हॅलो वापरणार. कोणताही सफिक्स वापरायचा नसतो. सफिक्स कुठलाही वापरायचा नाही. लक्षात, सफिक्स कोणताही वापरायचा नाही. नेक्स्ट आपण गेलो अल्कोहोलकडे. अल्कोहोल म्हणजे काय असतं, पुन्हा रिवाइज करूया, OH असतं, बरोबर ना. तर अल्कोहोलला आपण काय लिहायचं, इथं मुद्दाम ऍक्च्युली प्रिफिक्स असतो नक्की असतो, पण मी तुम्हाला कन्फ्युजन करणार नाहीये, तुम्हाला हायर स्टडीला बघायला मिळेल. तर इथं आपण ऑल. ओके, नेक्स्ट जेव्हा आपण घेणार अल्डिहाइड म्हणजे CHO असणार आहे. इथं काय वापरणार नाही, इथं आपण काय AL, अल. जर असेल आपल्याकडे कीटोन म्हणजे CO डॅश, कीटोनला इथं काय वापरणार नाही, इथं आपण ONE, कीटोन, ONE. बघा इथं ONE, ओन. लक्षात ठेवायला सोपा आहे. ओके, अल्डिहाइड इथं AL, इथं काय लिहिलं आपण AL, सोपा आहे लक्षात ठेवा. इथं अल्कोहोल OL, इथं OL, बघा OLचा OL, अल, ONE. ओके, नेक्स्ट कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे COOH. हे पण लक्षात ठेवायला सोपंच आहे, कारण आपण OIC, ओइक, आणि इथं लिहिणार आपण ऍसिड. इथं पण बघा ऍसिडला ऍसिड, आलं का, ऍसिडला ऍसिड. ठीक आहे, आपल्या एवढं सिलेबसमध्ये आहे. एस्टरचं, इथरचं आपल्याला दिलेलं नाहीये. आणि मग उरला आपला अमाइन म्हणजे NH2. तर अमाइनला आपण इथं पण काय वापरणार नाहीये, इथं वापरणार आपण डायरेक्ट अमाइनच. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजनला संधीच नाही बाळनो, कन्फ्युजनला संधीच नाहीये. अमाइन लिहिलं असेल तर अमाइन लिहायचं, ऍसिडला ऍसिड लिहायचं, ONEला इथं ONE लिहायचं. ओके, कीटोनला ONE, कीटोन, ONE. अल्डिहाइड अल, अल्कोहोल, ओके, OL इथं OL. आलं लक्षात तुमच्या काय नेमके हे प्रिफिक्स आणि सफिक्स वापरायचे आहेत. म्हणजे काय करायचे असतात, हे आपण समजा एखादा कंपाऊंड तुम्हाला दिला असेल
तर त्या कंपाऊंडमध्ये हे प्रिफिक्स आणि सफिक्स आपण वापरायचे असतात. म्हणजे कसं, आपण ते एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पल घेतल्यानंतर लक्षात येईल. बघा, मी समजा एक्झाम्पल घेतलं, इथं रूल नंबर 3 मला सांगायचं आहे. ठीक आहे, आपण रूल नंबर 3 सांगूया अगोदर, रूल नंबर 3, आणि त्यानंतर मग आपण काय करूया, ती एक्झाम्पल डिस्कशन करूया. रूल नंबर 3 आहे तो म्हणजेच लोएस्ट नंबर रूल. लोएस्ट नंबर रूल म्हणजे लोएस्ट नंबर गिवन टू फंक्शनल ग्रुप बिअरिंग कार्बन. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे त्या कार्बनला लोएस्ट नंबर आला पाहिजे, लोएस्ट नंबर आला पाहिजे, असं नियम आहेत. 3 रूल बाळनो. पहिला रूल कुठला सांगितला आपण, ज्यामध्ये लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम बघा. दुसरा सांगितला प्रिफिक्स आणि सफिक्सचा, आणि तिसरा सांगितला आपण कुठला, लोएस्ट नंबर. आता हे कसे असतात मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, आपण एक्झाम्पल्स घेऊया. समजा एक्झाम्पल घेतले मी असं, CH3 देन CH2 आणि घेतला इथं OH, CH3 CH2OH, आणि तुम्हाला म्हटलं मी आता ह्याचं IUPAC नेम सांगा. तर काय करणार बघा आपण, सगळ्यात पहिल्यांदा करणार आपण तो म्हणजे लॉंग चेन रूल. लॉंग चेन मध्ये कार्बन किती आहेत, 2. मग 2 कार्बनची चेन आहे म्हणून काय घेतलं आपण इथं इथ, काय लिहिलं इथ. सिंगल बॉन्ड दिसायला सगळीकडे, तर मग काय लिहिलं आपण ANE इथ, आणि काय लिहिलं आपण ANE, म्हणजे आपला रूल नंबर 1 संपला. रूल नंबर 2 काय सांगितलं मी, सफिक्स प्रिफिक्स वापरायचे. आता OH आहे, OH म्हणजे कोण, अल्कोहोल. अल्कोहोलला आपण काय वापरणार, प्रिफिक्स सफिक्स सफिक्स कुठला वापरणार आहे, ऑल. मग आपण काय करायचं, इथं ई आणि त्यानंतर ऑल असं येणार आहे. मग आपण डायरेक्टली ई नंतर ऑल लिहिलं तर ई नंतर ओ येतं, वॉवेल नंतर वॉवेल येतं, स्वरानंतर स्वर येता बेसुरो होतं. म्हणून आपण इथला ई जो आहे तो ई काढणार आणि हा ओएल जो आहे तो ओएल डायरेक्टली लिहिणार. म्हणून तुमचा इथेनॉल झाला. बघा, सफिक्स लिहिताना जनरली ई काढला जातो. ई इज रिप्लेस बाय करस्पॉन्डिंग ओएल, एल, ओएनई, ओइक ऍसिड असं केलं जातं. कारण काय तुमच्या लक्षात येईल बघा बाळांनो, ई का काढायचा असतो. ओके, हे तुम्हाला कोण सांगत नाही जास्त. ई का काढायचा असतो, कारण ई नंतर बघा येणार ओ ए ओ ओ ए येते ना. हे सगळे जे आहेत हे सगळे वॉवेल्स आहेत. त्यामुळे ते ई नंतर म्हणजे वॉवेल नंतर वॉवेल आलं तर ते ग्रॅमॅटिकली बरोबर येत नाही. म्हणून आपण ई काढतो, ई रिप्लेस करतो कशानं, या ऑल, एल किंवा वॉट एव्हर. लक्षात आलं तुमच्या काय ते. ठीक आहे, तर हा झाला इथेनॉल. नाव संपलं त्याचं, नाव काय त्याचं, इथेनॉल. अजून एक्झाम्पल घेऊ आपण. समजा सेम एक्झाम्पल, समजा CH3 घेतला मी, CH2 घेतला आणि इथे घेतला मी NH2, CH3 CH2 NH2. काय करणार आपण, लॉंग चेन कार्बन किती आहेत, 2. 2 म्हणजे काय झाला इथ, परत सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे ANE, आणि इथं कोण आहे NH2. NH2 म्हणजे कोण आहे, अमाइन. त्यामुळे बाळांनो नाव ह्याचं डायरेक्ट झालं इथेन. ई काढला आणि डायरेक्ट लिहिला अमाइन, त्यामुळे नाव झालं इथेनामाइन. ठीक आहे, मी अजून एक्झाम्पल घेतलं. समजा CH3 सिंगल बॉन्ड COOH, CH3 COOH. आता बघा कार्बन किती आहेत, कार्बन बाळांनो 2 कार्बन आहेत. हा एक कार्बन, हा एक कार्बन. हा पण कार्बन मोजायचा, हा डावात घ्यायचा कार्बन. ओके, 2 कार्बन आहेत. 2 कार्बन म्हणून काय घेतलं आपण, हे इथ. सिंगल बॉन्ड आहे इथं, त्यामुळे काय घेतला AN. आता ई काढायचं आणि COOH ला काय लावायचं, ओइक ऍसिड. त्यामुळे नाव झालं त्याचं इथेनोइक ऍसिड, इथेनोइक ऍसिड. ठीक आहे, मी अजून एक्झाम्पल घेतो. समजा CH3 देन CH2, मी इथे घेतो समजा BR, CH2 CH2 BR. काय करणार, कार्बन 2 आहेत. 2 कार्बन म्हणजे काय केलं आपण इथ, इथ पुढे काढला ANE. आता BR आहे बाळांनो, मग BR हा ब्रोमो. ब्रोमो म्हणजे प्रीफिक्स येणार आहे. प्रीफिक्स म्हणजे त्याच्या अगोदर आला पाहिजे, त्यामुळे त्याचं नाव झालं ब्रोमो इथेन. मग लिहिताना हा ई जो आहे तो ई स्मॉल येणार, कारण नाव एकच येणार ना. तर मग ब्रोमो इथेन, ई काय येणार त्याचं स्मॉल येणार आहे, ब्रोमो इथेन त्याचं नाव झालं. समजलं बाळांनो. नेक्स्ट पुढचा. आता नेक्स्ट लोएस्ट नंबर रूलचा आपण एक एक्झाम्पल घेऊया, तुमच्या लक्षात येईल. मी घेतला समजा CH3 CH2 CH2 आणि इथं घेतला मी OH, हे पहिलं घेतलं. आणि अजून एक एक्झाम्पल घेतला मी CH3 CH, इथं घेतला CH3 आणि इथं घेतला मी OH. तर आता हे दोघांचे बघितलं तर कार्बन 3च आहेत, इथं पण कार्बन 3च आहेत. इथं अल्कोहोल OH आहे, इथं अल्कोहोल OH आहे. पण ह्या दोघांची पण नावं वेगवेगळी आहेत. कॉमनला जर बघायला गेलं तर कॉमन हे स्ट्रेट चेन असल्याकडे ह्याला N प्रोपिल अल्कोहोल म्हणायचं. काय म्हणायचं, N प्रोपिल अल्कोहोल, नॉर्मल प्रोपिल अल्कोहोल. हे जे आहे त्याला म्हणायचं आयसोप्रोपिल अल्कोहोल. हा काय आयसोप्रोपिल, ब्रँचिंग दिसतं ना तुम्हाला, तर मग आयसोप्रोपिल अल्कोहोल दिसतो, आयसोमर आहे म्हणून. ठीक आहे, ह्याचं तुम्हाला नाव जर सांगायचं म्हटलं तर नाव कसं नाव आहे याचं. आपण म्हणायचं नंबर घेऊया. नंबर OH ज्या कार्बनला आहे त्याला लोएस्ट नंबर आला पाहिजे. मी काय म्हटलं बघा, लोएस्ट नंबर रूल म्हणजे फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला आहे त्याला लोएस्ट नंबर आला पाहिजे. मग तुम्ही नंबर लेफ्टनं चालू करा किंवा राईटनं चालू करा, काही फरक पडत नाही. पण लोएस्ट नंबर फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला आहे त्याला आला पाहिजे. म्हणून नंबर आपण घेतला इथं 1 2 3. 3 नंबरला OH येतोय आणि जर राईटनं घेतलं तर 1 2 3, 1 नंबरला OH येतो. त्यामुळे
परफेक्ट नंबरिंग जे आहे इथून राईटने केलं आपण. इथं पण सेम, तुम्ही 1 2 3 1 2 3 कसंही द्या, काही फरक पडत नाही. लेफ्ट न जा राईट न जा, 2 नंबरच OH ला येणार आहे. त्यामुळे तुम्ही इथं काही फरक पडत नाही. आता याचं नाव कसं घेणार बघा आपण. कार्बन किती आहेत बाळांनो? 3 कार्बन, त्यामुळे आपण लिहिला प्रोप. सगळे सिंगल बॉन्ड आहेत म्हणून केला आपण AN. आता ई काढणार आणि काय लिहिणार आपण? OL. त्यामुळे त्याचं नाव झालं प्रोपेनॉल. एवढंच नाव नाही तिचं, कारण खालच्याचं पण नाव तुमचं काय येणार आहे? प्रोपेनॉल. मग हे दोन्ही पण वेगळे आहेत ना, मग दोन्ही वेगळे आहेत तर वेगळे पण दाखवायचं. कसं दाखवायचं? तर ह्याचं नाव दाखवायचं 1 प्रोपेनॉल, कारण 1 नंबरला OH आहे म्हणून, आणि ह्याचा OH 2 नंबरला अटॅच आहे, त्यामुळे ह्याचं नाव झालं 2 प्रोपेनॉल. ठीक आहे. ह्याचं परफेक्ट नावं जी आहेत ती परफेक्ट नावं अशी येतात, प्रोपेन 1 ऑल, म्हणजे OLच्या अगोदर 1 लिहिलं जातं. हे परफेक्ट आहे. पण आपल्या सिलेबसमध्ये हे वरचं दिलेलं आहे, त्यामुळे ते पण वापरलं चालतं, हे पण वापरलं चालतं. म्हणजे रूल असा आहे की समजा सिंगल फंक्शनल ग्रुप आहे तर तुम्ही हे वरचं जे आहे तसं लिहू शकता, काय अडचण नाहीये. पण परफेक्ट हे असं असतं. मग ह्याचं नाव काय असणार आहे परफेक्ट लिहायला गेलं तर? प्रोपेन -2 ऑल. हे त्याचं अगदी परफेक्ट नाव झालं. समज तुमचे नाव कसे आले, काय आले ते. ओके, दिस इज अबाउट IUPAC नोमेनक्लेचर. आपल्या सिलेबसमध्ये एवढंच आहे, त्यामुळे मी इतकंच घेतलं. ठीक आहे. नेक्स्ट, आता IUPAC नोमेनक्लेचर संपल्यानंतर नेक्स्ट आपला जो पार्ट आहे याच्यावरचा तो आहे आपला टाइप्स ऑफ रिएक्शन्स. टाइप्स ऑफ रिएक्शन्स. आपला टाइप्स ऑफ रिएक्शन कुठल्या दिले? तर पहिली रिएक्शन दिली बाळांनो कंबशन रिएक्शन. ओके, कंबशन रिएक्शन आहे आपली पहिली रिएक्शन. ते आपण 1 बाय 1 सगळ्या रिएक्शन डिस्कशन करूया. कंबशन म्हणजे काय? कंबशन म्हणजे पेटवणं सरळ, म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्स, ज्वलनशीलता. ओके, म्हणजे काय आहे कंबशन. काय करणार आपण? कोणताही जनरली कार्बन कंपाऊंड जे आहेत ना, कार्बन कंपाऊंड पर्टिक्युलर हायड्रोकार्बन जे आहेत ते असतात ते फ्युएल म्हणून वापरतात. फ्युएल म्हणजे आपला मिथेन पहिला मेंबर जो अल्केनचा, त्याला आपण गोबर गॅस म्हणतोय, तो आपण फ्युएल म्हणून वापरतोय. LPG असेल, हे सगळं आपण फ्युएल म्हणून वापरतोय. CNG आहे, पेट्रोल, डिझेल, हे सगळे आपण फ्युएल म्हणून वापरतोय. ओके, तर ते काय होतं नेमका, आपण समजा कुठलाही अल्केन घेतला, त्या अल्केनला समजा आपण ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये हीटिंग केलं, कुठल्याही अल्केनला ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जर हीटिंग केलं तर बाळांनो तुम्हाला मिळतं धूर आणि पाणी, CO2 आणि H2O, कार्बन डायऑक्साईड, आणि तुम्हाला काय मिळतं? H2O मिळतं. समजलं? तर ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन कंबशन रिएक्शन. कोणताही तुम्ही अल्केन घ्या, काय अडचण नाही. कोणताही अल्केन घ्या, तर कोणत्याही अल्केनला तुम्ही ऑक्सिजन टाका, हिटिंग करा, ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये हिटिंग करा, तुम्हाला CO2 आणि H2O मिळेल विथ द लिबरेशन ऑफ हीट. विथ द लिबरेशन ऑफ व्हॉट? हीट. हीट जी आहे ती हीट बाहेर पडते. ठीक आहे. तर ह्या रिएक्शनला म्हणतो आपण कंबशन रिएक्शन. कंबशन रिएक्शनला जनरली कार्बन डायऑक्साईड आणखी वॉटर बाहेर पडतं आणि हीट जी आहे ती हीट इव्हॉल्व होत असते. ही झाली कंबशन रिएक्शन. कंबशन रिएक्शन नंतर नेक्स्ट रिएक्शन जी आहे ती रिएक्शन आहे ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिडेशन रिएक्शन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही पण असतात. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ओके, रिडक्शन म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ओके, रिडक्शन म्हणजे, त्यामुळं ऑक्सिडेशन म्हणजे काय होतं? ऑक्सिडेशन. आता वरची रिएक्शन जी आहे ती मिथेनचं ऑक्सिडेशन आपण म्हणू शकतोयच. मिथेनचं आपण काय म्हणू शकतो? आपण ऑक्सिडेशन. किंवा आपण एक्झाम्पलच घ्यायचं म्हटलं तर मी घेतो समजा एक CH3CH2OH, हा एक अल्कोहोल घेतला. अल्कोहोल समजा आपण केलं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला मिळतं इथं CH3CHO म्हणजे ॲसिटाल्डिहाइड मिळतं. हा अल्कोहोलचं तुम्हाला काय मिळतं? ॲसिटाल्डिहाइड. ओके, त्यामुळं ह्या जे रिएक्शन आहे ह्या रिएक्शन आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन म्हणतोय. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन आपण ॲड केला किंवा हायड्रोजन बाहेर काढले. ओके, ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन सुद्धा म्हणू शकतो आपण ऑक्सिडेशन. ठीक आहे. नेक्स्ट आपण अजून एक रिएक्शन घेऊ शकतोय ज्या रिएक्शनला आपण ॲडिशन रिएक्शन म्हणतोय. ॲडिशन म्हणजे काय होतं? ॲड होतं. ॲड म्हणजे समजा आपण घेतला असेल इथं CH2 डबल बॉन्ड CH2 असा अल्किन घेतला. अल्किनमध्ये समजा मी टाकला हायड्रोजन गॅस बाय युझिंग एनी कॅटलिस्ट. आपण कॅटलिस्ट वापरला, पॅलाडियम, प्लॅटिनम, रेनी निकेल नावाचे कॅटलिस्ट असतात ते वापरले तर काय होतं? हायड्रोजन त्यामध्ये ॲड होणार आहे. तर हे 2 बॉन्ड आहेत, तर 2 बॉन्डपैकी एक बॉन्ड मोडला आणि तिथं हायड्रोजन आला तर तुम्हाला मिळेल इथं CH3 सिंगल बॉन्ड CH3. ओके, तर ही रिएक्शन जी आहे तिला हायड्रोजनेशन म्हणतात. हायड्रोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ही रिएक्शन ॲडिशन रिएक्शन, ॲड झाला म्हणजे 2 कंपाऊंड एकत्र आले, ॲडिशन झाले आणि तुम्हाला एकच कंपाऊंड मिळाला, ह्याला म्हणायचं ॲडिशन. ह्याच्या उलटी रिएक्शन असते त्याला इलिमिनेशन म्हणतात, म्हणजे एकाच कंपाऊंडपासून 2 तयार होणे, ह्याला म्हणायचं इलिमिनेशन रिएक्शन. ओके, अजून एक आपल्या सिलेबसमध्ये दिली आहे रिएक्शन, त्याला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता सबस्टिट्यूशन म्हणजे काय? सबस्टिट्यूशन म्हणजे एका ग्रुपनं दुसऱ्या ग्रुपला लात म्हणून बाहेर काढलं, किक ऑफ केलं, एकानं दुसऱ्याला बाहेर काढलं, तर त्याला म्हणायचं काय? सबस्टिट्यूशन रिएक्शन. मी एक्झाम्पल समजा घेतला असेल, CH3 घेतला, इथं घेतला Br आणि समजा याच्यामध्ये मी OH मायनस टाकला तर काय होतं? हा OH मायनस Br मायनसला लात म्हणून बाहेर काढतोय. मग तुम्हाला काय मिळालं?
CH3 इथं आला OH आणि बाहेर पडला कुठला Br मायनस. ठीक आहे, तर CH2OH आणि Br मायनस मिळालं. तर ह्या काही रिॲक्शन्स आहेत, टाइप्स ऑफ रिॲक्शन्स, ह्या तुम्हाला लक्षात आल्या असतील. ह्या टाइप्स ऑफ रिॲक्शन नंतर नेक्स्ट आपण डिस्कशन करायचं आहे आपला कंपाऊंड्स आहेत सिलेबसमध्ये. एक आहे इथेनॉल आणि दुसरं आहे इथेनोइक ॲसिड. तर भावनो इथेनॉल जो आहे, ओके, मी जास्त वेळ याच्यावरती घेणार नाही आहे. इथेनॉल जो आहे, इथेनॉल तो आहे CH3CH2OH. ह्याला आपण इथाइल अल्कोहोल सुद्धा म्हणतोय. द मोस्ट वाइडली यूज्ड अल्कोहोल एव्हर हा इथिल अल्कोहोल. तर इथिल अल्कोहोल इथिल अल्कोहोलची युजेस पण ट्रिमेंडस आहेत. ओके, मगाशी मी सांगितलेच की हा पेट्रोलमध्ये सुद्धा ब्लेंडिंग करण्यासाठी वापरला जातोय. थर्मामीटर्समध्ये असतो इथिल अल्कोहोल, तो आपण सॅनिटायझर म्हणून वापरलेला आहे. ओके, तर असे त्याचे ट्रिमेंडस युजेस आहेत. ओके, नेक्स्ट अजून एक सिलेबसमध्ये आपल्याला दिलेला आहे, तो म्हणजे इथेनोइक ॲसिड. इथेनोइक ॲसिड जे इथेनोइक ॲसिडला आपण जनरली म्हणतो बाळांनो ॲसिटिक ॲसिड. ओके, इट इज नोन ॲज ॲसिटिक ॲसिड. तो म्हणजे स्ट्रक्चर त्याचं आहे CH3C डबल बॉन्ड OOH. ॲसिटिक ॲसिड जे आहे ते इथेनॉइक ॲसिड म्हणजे इथेनॉलपासूनच मिळतं. इथेनॉलचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केलात तर तुम्हाला डायरेक्टली काय मिळतं, ॲसिटिक ॲसिड. ओके, लिहायचं रिॲक्शन म्हणजे आहे CH3CH2OH ऑन कंप्लीट ऑक्सिडेशन गिव्ज CH3C डबल बॉन्ड OOH. किंवा ॲसिटिक ॲसिडचं रिडक्शन केलं आपण, रिडक्शन, तर तुम्हाला काय मिळतं, इथेनॉल मिळत असतं. तर अशा हे रिॲक्शन म्हणजे एक ऑक्सिडेशन आहे, इथलं काय दुसरी रिडक्शन रिॲक्शन आहे. तर हे तुम्ही हे बघाल, काय अडचण नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा पार्ट एक उरला आपला, तो म्हणजे मॅक्रोमोलिक्युल्स. मॅक्रोमोलिक्युल्स म्हणजे पॉलिमर्स. ओके, मॅक्रोमोलिक्युल्स. तर मॅक्रोमोलिक्युल्स म्हणजे नेमकं काय, मॅक्रोमोलिक्युल्स म्हणजे मोठे मोलिक्युल्स, जायंट मोलिक्युल्स, ज्यामध्ये काय होत असतं बाळांनो, मोनोमर्स कंबाईन टुगेदर टू गिव्ह पॉलिमर. मोनोमर जे आहे ते एकत्र होतात आणि काय तर होतं, पॉलिमर तयार होतं. मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवतो. समजा आपण घेतला इथिन, हा आहे इथिन, कार्बन 2 आहेत म्हणून घेतला आपण इथ, डबल बॉन्ड आहे म्हणून काय घेतला आपण ENE, इथिन, हा इथिन घेतला. असे इथिनचे नंबर ऑफ मोलिक्युल्स, n नंबर ऑफ मोलिक्युल घेतले, लाखो करोडो मोलिक्युल घेतले आपण. आणि जर त्यांचं आपण केलं पॉलिमरायझेशन, आपण केलं ह्यांचं पॉलिमरायझेशन, तर ह्याचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर बाळून तुम्हाला मिळतं हे असं CH2, सगळेच सिंगल बॉन्ड होतात आणि अशी तुम्हाला हे n नंबर ऑफ, म्हणजे एवढी मोठी चेन तयार होते. म्हणजे कसं होतं मी सांगतो इथे बघा, असं होतं CH2 डबल बॉन्ड CH2, परत घेतलं मी CH2 डबल बॉन्ड CH2, परत घेतला CH2 डबल बॉन्ड CH2. काय होत असतं, कोणतरी अटॅक करते ह्याच्यावर, हा अटॅक करते त्याच्यावर, हा अटॅक केला त्याच्यावर, हा अटॅक करतो कोणा पुढच्यावर. अशी ही CH2 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 अशी चेन तयार होते. आता हा मोनोमर होता, हा त्याचा पॉलिमर म्हणून हा घेतला पॉली, आणि पॉली इथिनचा होता म्हणून आपण ह्याला म्हटलं पॉलिथिन. आपण ज्या बॅग्स बघतोय पॉलिथिन बॅग्स, त्याला आपण कॅरी बॅग्स म्हणतोय, ह्या सगळ्या बाळांनो पॉलिथिनच्या असतात. पॉलिथिन किंवा इव्हन मिल्क बॅग जे तुम्ही बघताय, मिल्क पाऊच, ओके, अमूलचा असेल, गोकुळचा असेल, वारणाचा असेल, तर सगळे जे बघताय तुम्ही कोणाचे बघताय, पॉलिथिन, त्या बॅग जे आहेत ते पॉलिथिनच्या असतात. ओके, मग ते पॉलिथिन डिफरंट टाइप्स असतं, 2 टाइप्स असतं. एक LDP, दुसरं असतं HDP. LDP म्हणजे लो डेन्सिटी असतं, जे अगदी पातळ असतं. ते हाय डेन्सिटी पॉलिथिन म्हणजे मोठ्या मोठ्या वॉटर टँक ज्या आहेत, सिंटेक्सच्या टाक्या ज्या असतात मोठ्या मोठ्या, त्याला म्हणतो आपण काय, हाय डेन्सिटी पॉलिथिन, HDP वगैरे. तर असे हे LDP HDP हे पॉलिथिनमध्ये येतं. असे डिफरंट चार्ट तुम्हाला समोर दिलेला आहे, तो चार्ट तुम्ही बघा, ओव्हरलुक करा. ओके, त्या चार्टमध्ये तुम्ही, आता मी इथं पुढे घेतो, चार्ट तुम्ही बघा. ह्या चार्टमध्ये तुमच्या लक्षात येईल मोनोमर्स दिले आहेत, तुम्हाला त्याचे पॉलिमर्स दिले आहेत आणि त्याचे युजेस पण दिले आहेत. तर मोनोमर्स, पॉलिमर्स आणि युजेस हे सगळे बघून घ्या. ओके, तुम्हाला या त्याच्यावरती चांगली गती येईल. अजून एक महत्त्वाचं, नॅचरल पॉलिमर्स पण खूप येतात. नॅचरल पॉलिमर्समध्ये बेस्ट एक्झाम्पल्स आहेत ते म्हणजे DNA आहे, RNA आहे. ओके, हे नॅचरल पॉलिमर्स असतात. कॉटन जे आहे आपलं, हे सगळे नॅचरल पॉलिमर्स आहेत. ठीक आहे, तर हा आपला होता छोटासा टॉपिक आपला कार्बन कंपाऊंड्स म्हणतो आपण. आणि हा कार्बन कंपाऊंड टॉपिक खूप सोपा आहे, फक्त त्याच्याबद्दल मिथ वेगवेगळे आहेत, थोडासा वेगळा म्हणजे टॉपिक आहे, लक्षात येत नाही वगैरे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री बाळांनो खूप सोपी केमिस्ट्री असते, पण त्याला अगदी जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्ही हे अजिबात विसरणार नाही. आय होप तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर खूप एन्जॉय केला असेल. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की तुम्ही हे मित्रांना शेअर करा. ओके, तुम्हाला वाटत असेल त्यांना गेल्यानंतर त्यांचं भलं व्हावं तर तुम्ही याला शेअर करा, तुम्ही याला लाईक करा आणि तुमच्या कमेंट काय असेल तर कमेंट पण द्यायला विसरू नका. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट.